पोहोचेल आणि तो खेळ करण्यासाठी आता आपली संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. 70-70 स्पोर्ट्सचे सर्वच कॅमेरामॅन. आज महत्वाचा दिवस आहे या स्पर्धेचा. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. आणि मॅचला आता सुरुवात होते. अंपायरचा सिग्नल. मॅच स्टार्ट होईल आता. दोन्ही फलंदाज तयार आहेत. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज 2025 पॉवर्ड बाय 70-70 स्पोर्ट्स, इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. आणि आजचा शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातला पहिला सामना म्हणजे सेमी फायनलची लढत. 8 षटकांचा सामना होणार आहे. कमीत कमी 4 गोलंदाज तर तुम्हाला वापरायचे आहेत या स्पर्धेमध्ये. सगळे रूल्स अँड रेग्युलेशन तुम्हाला समजून सांगण्यात आलेले आहेत सचिन कदम मॅच रेफरी यांच्या माध्यमातून. आणि आता या मॅचचा पहिला बॉल टाकताना गोलंदाज तयार होईल आणि 7000 प्रेक्षक ऑनलाईन आहेत. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना टॅप केलाय, कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून थर्ड मॅनला दिशा दिली आहे. सिंगल तर मिळाली आणि सिंगलच मिळेल कारण एजाज कुरेशीने थांबवलं आता बॅटर निखिल जाधवला. एक रन स्कोर बोर्डवर. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे आणि आता एजाज कुरेशी सध्या मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. बॅकफुटला जात असताना परत एक वेळा स्ट्रोक साठी जागा बनवली. थर्ड मॅनला गाईड केलं एजाजने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का हे पाहायचंय, परंतु एजाज त्याच्यानंतर थांबला. परत एकच धाव मिळेल. 2 बॉलवर 2 सिंगल आलेले आहेत आतापर्यंत. पहिले षटक सध्या प्रगतीपथावर. 8 षटकांचे सामने आज आपल्या समोर रंगताना पाहायला मिळणार आहेत या मान्सून सुपर सिरीज या स्पर्धेच्या दरम्यान. इथे चान्स होता का हा प्रश्न आहे आणि खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी सध्या तरी सुरू आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं हाताळत असताना विवेक शेलार या 8 ओव्हरच्या मॅच मध्ये चांगली उसळी प्राप्त केली होती विवेकने या बॉलवर. पहिलं षटक. ओ परत एक वेळा एक चांगला बॉल फाईन लेग ठेवलाय डीप मध्ये. पाऊस पडलाय आणि त्याच्यामुळे चर्चा राहील या गोलंदाजांची. बायचा इशारा ते पंच घोषित करतायत. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल टीमच्या टोटल मध्ये. अंतिम दिवस आहे आज या स्पर्धेचा. फायनल डे. सेमीफायनल सुरू झाली आहे. 10:41 आज पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय सेमीफायनल नंबर 1 चा. 2 सेमीफायनल आहेत. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरच्या हातातून निसटलाय बॉल. फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय तिथूनही धावा येतील. परत एक वेळा बायच्या स्वरूपात ती एकेरी धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या आकार घेते. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत स्कोर बोर्डवर 5. पहिले षटक नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली आहे विवेक शेलारची. जास्त जागा दिलेली नाहीये. डेपला हिट करतोय. पाऊस पडतोय त्याचा फायदा उचलताना दिसेल नो डाऊट. आणि ऊन सावल्यांचा पावसाचा खेळ चांगलाच रंगला या स्पर्धेमध्ये. काल कोरडी खेळपट्टी होती. ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता आणि अशा परिस्थितीमध्ये एक शतक पाहायला मिळालं. 2 अर्धशतक लगातार पाहायला मिळाले श्रेयस कदम कडून. त्यानंतर धनंजय भिंताळेचा खेळ. एजाज कुरेशीच्या 70 धावा. कालच्या हायलाइट्स राहिल्यात या सगळ्या इनिंग्स. आणि आता खेळ सुरू झाला. एजाज कुरेशी सध्या मैदानामध्ये खेळतोय. ओ चांगला बॉल. आणि अंपायरला विचारणा होते विवेक शेलार कडून. लेग बायचा इशारा. का हा डेलिब्रेट होता याच्यासाठी ती विचारणा कदाचित असावी. कारण लगेच खेळल्याबरोबरच विवेक शेलारने विचारलं अंपायरला. आणि पाहूया शेवटी पंचांचा निर्णय.
इथे आलाय तो लेग बायच्या स्वरूपात आहे. षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आता स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत 6. काल मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळाली जी इंस्टाग्रामवर पोस्ट देखील करण्यात आली. माणसातला देव माणूस म्हणजेच एजाज कुरेशी सध्या मैदानामध्ये खेळताना दिसतोय. बाली ट्रॉफीमध्ये त्याने एका खेळाडूचे प्राण वाचवले, परंतु जो पुष्पा भिवंडीच्या अनेक स्पर्धांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो, काल त्याला झालेली दुखापत ज्या वेळेला संपूर्ण स्पर्धा संपली त्यावेळेला एजाजने पाहिली आणि त्याची मलमपट्टी स्वतः एजाजने केली. देव म्हणत नाही की तुम्ही माझी पूजा करा, मला माना. देव म्हणतो की तुम्ही माणसाशी माणसासारखं वागा, माणुसकीने प्रेमाने राहा, नीतीने वागा, तुम्हीच माणसातला देव व्हा. आणि या सगळ्या गोष्टी एजाज कुरेशीसाठी लागू होतात. माणसातला देव, देव शोधा माणसात सांगून गेले संत, देव शोधा माणसात सांगून गेले संत. या एजाज कुरेशी भावाच्या रूपात काल मला ते खरे दिसले. आणि हा माणसातला देव माणूस एजाज कुरेशी, ज्याला सॅल्यूट आहे टेनिस क्रिकेट विश्वाचा. आणि त्याने जे काम केलं काल, त्याने जे काल काम केलं त्याला खऱ्या अर्थाने 70-70 स्पोर्ट्स मान्सून सुपर सिरीजच्या माध्यमातून मानाचा मुजरा. व्हाईट बॉलचा इशारा इथे आलेला आहे. उंची जास्त गाठली त्याच्यामुळे हा व्हाईट बॉल असेल. करण अंबाला गती थोडीशी कमी केली, आतमध्ये लागल्या बॅटच्या सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल एजाज कुरेशीच्या माध्यमातून. हे सिंगल सो मगाशी एक तो रिव्ह्यू सक्सेस झाला. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, दोन्ही टीमकडे 2-2. एजाज कुरेशी सध्या इन फ्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. माणसातला देव माणूस आहे टेनिस बॉल क्रिकेट जगतातला. आणि भावना प्रत्येकाकडे असतात. काल जसं त्याला दिसलं की पुष्पाला ती एक जखम झाली आहे, स्वतः त्याने तिथे ती मलमपट्टी केली. बॉल हवेत आहे, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने, फिल्डर आहे तिथे आणि रोहित भालेराव कोणतीच चूक इथे करणार नाही. खूप चांगला झेल त्याने टिपलाय कव्हर्स एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये धावत असताना. आणि निखिल जाधव जो एकमात्र शतकवीर आहे या स्पर्धेमध्ये, त्याची खेळी इथे समाप्त. त्याने धावा केल्या फक्त 2. अकरा 11,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत या स्पर्धेचं. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. परत एक वेळा या श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडांगण मानकोली येथे आपण आहात. आणि आता 8 रन झालेत, एक फलंदाज बाद आहे. फलंदाज आउट होणारा ठरलाय निखिल जाधव, जो एकमात्र शतकवीर आहे या स्पर्धेतला, ज्याने शतक ठोकलं होतं या स्पर्धेमध्ये. लाजवाब खेळ केला होता. कारण अंबाला आता गोलंदाजी मार्कवर, ज्याच्या खात्यामध्ये ती पहिली विकेट. स्लॉट मध्ये बॉल आहे आणि आल्या आल्या पार्किंग प्लॉट मध्ये जाईल बॉल. सीमारेषा पलीकडे नागेश वाडेकर, नागाच्या बॅट मधून हा षटकार. चांगलं टायमिंग, भव्य फटका. नागेश वाडेकर नागाच्या बॅट मधून जसा स्लॉट मध्ये बॉल आला, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ही ताकद आहे नागेश वाडेकरची. नागेश वाडेकरने देखील या स्पर्धेमध्ये धावा केल्यात. मागच्या हंगामामध्ये देखील त्याने एक शतक ठोकलं होतं. ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव इथे आलं होतं. आणि याच मैदानावर जर तुम्ही पाहिलं तर नागेश वाडेकरने मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील घेतलाय स्वर्गीय महेंद्रदादा म्हात्रे स्मृती चषकामध्ये. त्याच्यामुळे या खेळाडूला या ग्राउंडवर खेळण्याचा अनुभव आहे. या ग्राउंडवर त्याच्या बॅटमधून धावा येतात.
बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता, स्किड झाला बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. ऋतिक पाटील विकेट कीपर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 14. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न परत एक वेळा होता. बॅटची वरची कडा घेतली. नागेशला जावं लागेल डगआउट मध्ये. करण अंबालाच्या खात्यामध्ये ही दुसरी विकेट आहे आणि खऱ्या अर्थाने पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा करण अंबाला इथे एन्जॉय करतोय. पाऊस पडलाय, खेळपट्टी थोडीशी ओली आहे आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे फलंदाज बाद. उसळी चांगली प्राप्त केली. खांद्याचा चांगला वापर. इथे विकेटच्या डेप्थला हिट करणारा बॉल आणि सरळ गेला विकेट कीपरच्या हातात. चांगलं जजमेंट, चांगली कॅच. फलंदाज नागेश वाडेकर आउट. आता ती जबाबदारी घ्यावी लागेल आणि त्यासाठी मैदानामध्ये फलंदाजीसाठी सज्ज होतोय बंटी बद्रिके. बंटी बद्रिकेने देखील चांगला खेळ केलाय मागच्या काही वर्षापासून. जर तुम्ही प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट पाहिलं तर ज्या वेळेला त्याने ती मॅन ऑफ द सिरीजची कार जिंकली रायगड प्रीमियर लीग मध्ये आणि त्याच्यानंतर त्याने देखील तो दमखम दाखवला. एक पिंच हिटर, मोठमोठे फटके मारण्यासाठी त्याची एक वेगळी ओळख आहे आणि घणाघाती हल्ले हमले प्रतिहल्ले तो करू शकतो. जरी 2 विकेट आता लवकर गमावल्यात, कारण अंबालाने ते दोन्ही ब्रेक थ्रू दिले. टीम MUCC मिस सन्वी अंजू यांची ही टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला अमरभाऊ परुळेकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ताई पॅकर्स RJ ग्रुप. टीमची धावसंख्या 14, 14 लॉस ऑफ 2 विकेट. करण अंबाला समोर मारलाय फटका. फोर्स करत असताना डीप मध्ये जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफ वाईडिश भेदत असताना हा चाललाय षटकार 6 धावांसाठी. ओव्हरची सुरुवात वाईडने झाली, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर सिक्सर आला, शेवटच्या बॉलवर सिक्सर. आता आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत दीपू माळी. आपलं स्वागत आहे. रब्बर का गब्बर दीपू, वेलकम. बॉल हवेत आहे, उंच जास्त गेलाय, डिस्टन्स देखील मिळेल कारण एजाज कुरेशीचा मिजाज इथे पाहायला मिळतोय. या फटक्यावर बॉल सीमा पार, गगनचुंबी षटकार. टायमिंग प्रॉपर. एजाज कुरेशीची ओळख आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एजाज कुरेशीने देखील मालिकावरची बाईक जिंकली आहे आणि रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळत असताना काय फटकेबाजी, काय टोलेबाजी पाहायला मिळाली आहे. याचा एक मोठा सन्मान झाला. 70-70चा ब्रँड अँबॅसेडर गेले कित्येक वर्ष हाय 70-70 स्पोर्ट्स बरोबर जोडला गेलाय. परंतु परत एक वेळा बॅक ऑन लेंथ, बॅक ऑन ट्रॅक. मी म्हणेन बॉलर विवेक शेलार कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर सिक्सर, दुसरा बॉल बरोबर टप्प्यावर डॉट बॉल पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 26. सिक्सर, दुसरा बॉल बरोबर टप्प्यावर डॉट बॉल पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 26, 26 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. 8-8 षटकांचे सामने आहेत. MUCC ओडिसा, ताई पॅकर्स RJ ग्रुप. बॅकफुटला जात असताना पंच केलाय, बॉलला पाठवले कव्हर पॉइंट च्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी दुसरा षटकार एजाज कुरेशीच्या बॅटमधून. हा माणसातला देव माणूस आहे आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही जर माणुसकीने माणसाची वागाल तर देव देखील तुम्हाला भरपूर देत असतो आणि एजाज कुरेशी तसाच खेळाडू आहे. नेम इज डाऊन टू अर्थ. जेव्हापासून आपली समालोचनाची छोटीशी कारकीर्द मी एजाज कुरेशीला अगदी जवळून पाहिल्या अनेक स्पर्धांमध्ये. ओ बाउन्सरचा वापर आणि एजाज कुरेशी थोडासा खाली बसला. बाउन्सर पाहिल्यानंतर काय भन्नाट बाउन्सर होता. हीच तर खासियत आहे या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची. बॅटला लागला मात्र बॉल आणि कुठे लागला तर बॅटची जी साइड असते, जी बॅटची किनार असते त्याच्यावर बॉल लागला. म्हणूनच अंपायरने लेग बायचा इशारा दिलेला नाहीये कारण बॅटला लागून गेलाय बॉल. बॅटला लागतोयच बॉल, काही करा. एजाजच्या 33, परंतु बाउन्सर चांगला होता, तिखट होता, भन्नाट होता, झणझणीत होता विवेक शेलारचा. टीमची धावसंख्या 33, 33 लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना पॉइंटला बॉल उडवलाय. काय अप्पर कट मारलाय बंटी बद्रिके च्या बॅट मधून. बॉल सीमारेषा पलीकडे.
प्रल्हाद शेठ माळी खेळाडू कक्षाच्या वरून चाललाय सीमारेषा पलीकडे. व्हॉट अ शॉट, काय अपरकट सजवलाय, लाजवाब नेत्र दीपक. आणि तेवढंच चांगलं टायमिंग, बॅकफुटला जात असताना बरोबर तो अपरकटचा फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड. आणि बॅट पहा त्यानंतर मागे जाऊन पाठीवर जाऊन आपटली, म्हणजे शाबासकी आहे त्या बॅटने दिलेली. खासियत आहे या बॅटरची. मी मगाशीच उल्लेख केला होता, एक कार देखील त्याने जिंकली आहे. भन्नाट खेळ त्याने काही हंगाम दाखवलाय. आणि ऑक्शन मध्ये ज्यावेळेला तुमची निवड होते एखाद्या मोठ्या संघामध्ये, ज्या टीम मध्ये ओंकार देसाई सारखा खेळाडू आहे, त्यावेळेला तुम्ही तो केलेल्या कार्याचा गौरव असतो. तुम्ही चांगलं क्रिकेट खेळलात म्हणून तुम्हाला ती संधी मिळते. प्रेशर हे गोलंदाजावरचं, आणि त्याचमुळे नियंत्रण चुकलं. बॉल वाईड आहे, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या एक्स्ट्रा बरोबर 40 धावा, 40. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. धावा झाल्या 40. परत एकदा उडवलाय बॉल, बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक षटकार येतोय. फलंदाज बंटी वाजवतोय घंटी, येतोय सिक्सर. चांगलं टायमिंग, चांगला फटका, भव्य षटकार बंटी बद्रिकेच्या बॅट मधून. काय फलंदाजी सध्या सुरू आहे. जशी सेमी फायनल पाहिजे तशी सेमी फायनल तुमच्या समोर रंगत असताना, आणि याच्यासाठी तर ती चर्चा आहे. सो पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 46, 40 धावा. आणि आपला सबस्क्रायबर मीटर जो तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहताय, 9,82,103 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहेत 70-70 स्पोर्ट्सचे. आणि नक्कीच तुम्ही जो भरघोस प्रतिसाद देताय. मिशन 1 मिलियनची तयारी आपण केली आहे परत एक वेळा पावसाळी सीझन पासून. नक्कीच तुमचा सपोर्ट महत्वाचा ठरेल. अनेक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ऑक्टोबरमध्ये अयोध्या धमाका बिग बॅश लीग येते. अनेक स्पर्धा तुमच्या भेटीला येतील, आणि ही पाहती स्पर्धा अयोध्या धमाका बिग बॅश. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आणखीन एक आपला ड्रीम प्रोजेक्ट ऑपरेशन सिंदूर. नंतर ही आपल्या सैन्य दलाला दिलेली खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली मी म्हणेन, जे सगळे जवान शहीद झाले आपल्या भारत देशासाठी. आणि त्यातल्या त्यात आपण जी मात करतोय, आपले सैन्य दल मात करते, त्याच्यानंतर त्यांचा तो कार्याचा गौरव म्हणून भारत ट्रॉफी स्टेट चॅम्पियनशिप येते नोव्हेंबर महिन्यामध्ये. आणि त्यातल्या त्या 2 पावसाळी स्पर्धा देखील आपल्या पुढच्या महिन्यामध्ये आपल्या समोर येणार आहेत. त्याची देखील चर्चा या ओव्हर नंतर आपण करणार आहोत. त्याचाही ड्रॉ झालाय. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा मिळतील. बाउन्सर ने सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये एक स्पर्धा तर मान्सून ब्लास्ट आहे, आणि त्यानंतर रबर बॉल कार्निवल आहे. त्याची चर्चा होईल या ओव्हर नंतर. बाउन्सरने सुरुवात केली. अंपायरचा सिग्नल येतो व्हाईट बॉल +1, आणि आता डेड बॉल, कारण तयार नव्हता. धावा झाल्यात 48. बॅटची कडा घेतली. फ्लाय स्लिप मधून थर्ड मॅनला बॉल निघतोय, तोपर्यंत एक धाव तर मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने 49 वर जाऊन पोहोचली आहे गाडी. ताईप पॅकर्स आरजे ग्रुप या संघाची. एजाज कुरेशी खेळतोय 15 वर. 4 बॉल मध्ये 19 धावा केल्यात बंटी बद्रिकेने. बंटी बद्रिकेने मारलेले ते षटकार, चांगला खेळ केला. 3 षटकार, पॉइंटला मारलेला षटकार त्यापैकी सर्वात चांगला षटकार होता. बॅकफुटला जात असताना तो अप्पर कटचा फटका, आणि तिथे त्या 6 धावा वसूल केल्या होत्या पॉइंटला बंटी बद्रिकेने. करण अंबाला परत एक वेळा बॉलिंग मार्कवर. करणचा हा बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय. एजाज थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर्सवरून, कारण एक्स्ट्रा कव्हर्सला कोणीच नाहीये. परंतु त्याच्यानंतर बॅटच्या थोडासा खाली लागला, आणि इथे धाव मिळताना दिसणार नाहीये. आता 15 धावांची खेळी तर केली एजाजने, परंतु सध्या तरी शांत ठेवले त्याला. आता मात्र उडवलाय. जिथे मारायचा होता तिथेच मारलाय. परत एक वेळा बॉल सीमारेषा पलीकडे, वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे. हा येतोय एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट एजाज कुरेशीच्या बॅट मधून. सिक्सर.
स्ट्रोक साठी जागा बनवली, फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे उडवलाय बॉल 6 धावांसाठी. यावेळेला अंपायरचा सिग्नल येतोय डॉट. कमबॅक करण अंबालाचं आणि हा डॉट बॉल नंतर टीमची धावसंख्या स्थिर आता पाहायला मिळेल. एक षटकार आला आणि त्याच्यानंतर कमबॅक केले करण अंबालाने, वाईड यॉर्कर टाकलाय. 55 धावा झाल्यात. ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे, मिड ऑन मधून फिल्डर चाललाय तोपर्यंत 1 रन मिळते. टीमची धावसंख्या अब तक 56. 2 फलंदाज बाद आणि आता एन्काउंटरच होणार आहे एका टीमचं. नाना पाटेकरचा तसा प्रसिद्ध चित्रपट आहे अब तक 56. एक संघ स्पर्धेच्या बाहेर, एक संघ फायनल मध्ये. 2 लाख रुपयाचं पारितोषिक. खरण पायातला बॉल होता, ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, अपील करतोय पायचीची, परंतु अंपायरने ती अपील फेटाळली आहे आणि लेग बायचा इशारा केलाय. नो डाऊट बॉल तर पायावर लागला होता, परंतु त्याच्यानंतर पंचांचा इशारा नॉट आउट. राऊंड विकेट, पिचिंग आउटसाइड लेग, इम्पॅक्ट बाहेर आणि एक वेळा बॉल लेगस्टम्पच्या बाहेर पडला तर मग काही दुसऱ्या गोष्टी पाहतच नाहीत अंपायर. आणि करण अंबालाने जी अपील केली ती लगेच फेटाळली आणि लगेच पंचांनी सांगितलं आउटसाइड लेग पिचिंग आहे. त्यामुळे आता इथे ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेला आहे स्कोर बोर्डवर 57. मी चर्चा करत होतो मान्सून ब्लास्ट या स्पर्धेची, त्याचा ड्रॉ करण्यात आलेला आहे. 3 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे, 1.5 लाख रुपये सेकंड पारितोषिक, थर्ड पारितोषिक असणार आहे 75,000 रुपये. 12 टीम खेळणार आहेत, 12 ओव्हरच्या मॅचेस आहेत. 12 टीम खेळणार आहेत, 12 ओव्हरच्या मॅचेस रंगणार आहेत आणि 17 पासून 20 तारखेपर्यंत ही स्पर्धा रंगेल. चला तर मग पाहूया त्याचा ड्रॉ. अशा पद्धतीने हे संघ खेळणार आहेत. 17 तारखेला उमेश 11 त्विषा स्पोर्ट्स, रिची जितू निलेश 11 डोंबिवली, त्याच्यानंतर वी लॉयन्स ओडिसा आणि विक्रोलियन्स असे सामने होतील. त्याच्यानंतर जिंकलेल्या संघामध्ये तिसरी मॅच होईल. त्यानंतर VK रायगड ग्रामीण विरुद्ध भिवंडी 11 JP, रायगड विरुद्ध श्रीजय 11 लालबाग असा दुसरा दिवसाचा खेळ रंगेल. म्हणजेच 18 जुलैला, 19 जुलैला कांदारी किंग्स MUCC ओडिसा, ताई पॅकर्स आणि NP स्पोर्ट्स उत्तन आणि 20 तारखेला 2 सेमीफायनल, माफ करा 1 सेमीफायनल आणि 1 फायनल असे 2च सामने असतील आणि ते कदाचित 16 ओव्हरच्या देखील होतील. पंकज पाटील बॉलिंग मार्कवर, पहिलाच बॉल पंकजचा, अपर कट परत एक वेळा केलाय, थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय, डीप मध्ये फिल्डर आहेत. किरण पाटीलने बॉलला थांबवलंय, ती सिंगल मिळेल. एक सिंगल इथे येते. बारा 12,000 प्रेक्षक सध्या ऑनलाईन आनंद घेतात. अठ्ठावन्न धावा स्कोरबोर्डवर आहेत. 5वं षटक सध्या प्रगतीपथावर. पंकज पाटील पालन बॉलिंग मार्कवर. चांगला सापटलाय बॉल, परत चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. काय गोलंदाजी इथे सध्या सुरू आहे आणि सोपं नाहीये. ज्यावेळेला रिमझिम बरसणारा पाऊस नुकताच पडून गेलाय, खेळपट्टी थोडीशी ओली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भन्नाट बॉलिंग. पंकजचा हा बॉल प्लेड ऑन. यष्ट्यांचा वेध इथे घेण्यात आलेला आहे. लेग स्टिक वर जाऊन बॉल आदळला, बॅटला लागला, फलंदाज बाद होतोय. पंकज पाटीलला यश मिळालंय. तिसरी विकेट गमावली आहे ताई पॅकर्स RJ ग्रुपने 58 या आकड्यावर. पंकज पाटील पा काय खेळ आहे. ताई पॅकर्स आणि त्याचबरोबर MUCC ओडिसा या दोन्ही टीम मध्ये ऑक्शन मध्ये देखील चढाओढ होती पंकज पाटीलवर बिडिंग करत असताना. एक गोष्ट झाली आहे, सुलतान त्या टीम मध्ये गेला, पंकज पाटील या टीम मध्ये आला, परंतु आता फायदा कोणाचा हा येणारा काळ सांगेल. पंकज पाटीलने त्याचं काम तर केलंय. पंकज पाटील या टीम मध्ये आला म्हणजेच MUCC ओडिसा मध्ये आला आणि त्याने एजाज कुरेशीची विकेट घेतली आहे. सुलतान नेक्स्ट इनिंग मध्ये बॉलिंग करण्यासाठी सज्ज होईल MUCC च्या विरुद्ध. त्यावेळेला सुलतानची बॉलिंग कशी राहील याच्याविषयी ती चर्चा होईल. आणि ही सर खरी खासियत आहे ऑक्शन बेस्ड टुर्नामेंटची. ऑक्शन मध्ये तुम्ही प्रत्येक प्लेअर तुमच्याच टीम मध्ये घेऊ शकत नाही, जरी तुम्ही विचार केलेला असेल. म्हणून ही स्पर्धा चर्चेमध्ये आहे. पंकज पाटील परत एक वेळा तयार. पुढचा बॉल घेऊन समोर शुभम जाधव, मानगावचा खेळाडू आहे.
अंपायरचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल. आणि शुभम देखील चांगलं क्रिकेट खेळत आलाय. त्या बेल्टमध्ये त्या पट्ट्यामध्ये अक्षरशः क्रिकेट गाजवले शुभमने देखील. मानगाव, महाड, श्रीवर्धन, मसला या परिसरामध्ये चांगलं क्रिकेट सातत्याने खेळलं जातं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तिथे होतात. चांगलं क्रिकेट खेळून आलेला हा खेळाडू आहे शुभम जाधव. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 59. परत एक वेळा त्या पावसाच्या सरी बरसतायत, कोसळतायत. पाऊस सुरू झालाय, मध्ये तो थोडासा थांबला होता आणि आता येईल खऱ्या अर्थाने मजा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची. याच्यामध्ये काय होतं, बॅटरचा कस लागला जातो. परत एक वेळा तो बाउन्सरचा वापर, अंपायरचा सिग्नल येतो व्हाईट बॉल. अतिरिक्त उंची इथे गाठली या बॉलने, उसळी जास्त होती आणि त्याचमुळे एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. क्रीजच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता शुभम जाधवचा आणि पंकजचा हा प्रयत्न फसलाय बाउन्सरचा. यावेळेला लवकर पिक केली लेन, टिक केला बॉलला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी फलंदाज शुभम जाधवच्या बॅटमधून पहिला षटकार. एक षटकार आलाय शुभम जाधवच्या बॅटमधून. परत एक वेळा येईल असं दिसतंय आणि काय टायमिंग आहे, भव्य फटका, बॉल सीमारेषा पलीकडे, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. बॅक टू बॅक दुसरा षटकार शुभम जाधवच्या बॅटमधून. पंकज पाटीलवर आता प्रतिहल्ले सुरू झालेत. पाऊस जसा थांबला तसं परत एक वेळा बॅटर हावी होत आहेत. पाऊस पडला की गोलंदाज हावी होत आहेत आणि यावेळेला बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे तरंगत तरंगत हवेच्या लाटांवर स्वार होत 6 धावा पवन केनेच्या डोक्यावरून गेलाय. चांगलं टायमिंग, इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, चांगला पुलचा फटका, बॉल मिड विकेटला गेलाय. काय टेलिकास्ट आहे 70-70 स्पोर्ट्स. चॉप केलाय बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न, फिल्डर आहे पॉइंट कव्हर पॉइंटच्या मध्ये, बिलाल, नाही मिळणार धाव. हा डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 5 षटकांचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 72. 72 टीम ताई पॅकर्स, प्रभादेवी, आरजे ग्रुप. चला तर ती एक नजर टाकूया ज्या स्पर्धेची मी चर्चा करत होतो. ती स्पर्धा म्हणजे 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स रबर क्रिकेट कार्निवल. ही देखील स्पर्धा 28 जुलै ते 1 ऑगस्ट पर्यंत रंगणार आहे. आणि मित्रांनो, या स्पर्धेमध्ये 16 टीम या ग्रामीणच्या खेळणार आहेत. 2 आयकॉन खेळाडू तुम्ही कोणतेही घेऊ शकता आणि 16 टीम ऑल इंडिया ओपनच्या खेळणार आहेत. फॉर्म टाकल्या ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या एंट्री लगेच फुल झालेल्या होत्या आणि ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल 28 जुलै ते 1 ऑगस्ट. 4 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, 2 लाख रुपयाचं द्वितीय पारितोषिक असणार आहे. ग्रामीणसाठी प्रवेश फी वेगळी आहे, खुल्या गटासाठी प्रवेश फी वेगळी आहे. अर्पित जी चतुर्वेदी इनके द्वारा रेड डेविल्स चैंपियनशिप सीजन 2 आपके सामने ये प्रतियोगिता होगी. नॉर्थ इंडिया चैंपियनशिप ऑल इंडिया ओपन फॉर्मेट में प्रतियोगिता खेली जाएगी. 2.5 लाख की इनामी राशि पहले विनर के लिए, रनर अप टीम को दिए जाएंगे 1 लाख रुपए नगद. 16 टीमें इस प्रतियोगिता में आपको खेलते नजर आएगी और ये 6-6 ओवर के मुकाबले आपके सामने होंगे. नॉकआउट टूर्नामेंट आपके सामने होगा 12 और 13 जुलाई 2025 एनसीआर स्पोर्ट्स ग्राउंड नोएडा में प्रतियोगिता खेली जाएगी अर्पित भाई चतुर्वेदी द्वारा. थैंक यू. चला तर परत एक वेळा क्रिकेटकडे वळूया. नाव बॅक टू क्रिकेट. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 72-72 आणि आता पुढची कहाणी महत्वाची ठरणार आहे. टॉस साठी याच्यानंतर उपस्थित राहायचंय त्रिशा अर्जुन 11 डायगर आणि व्ही लॉयन्स ओडिसा. किरण पाटील आलाय. सावध एक्सप्रेस क्वार्टर ऑफ भिवंडी. पहिलाच बॉल बाउन्सर टाकलाय, वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. वाईट बॉल सह सुरुवात केली आहे षटकाची टीमची धावसंख्या वाईट बॉल नंतर
73 73 धावा. परत एक वेळा तो बाउन्सरचा वापर आणि आता नो बॉल दिला जाईल. या संपाचा सिग्नल येतोय नो बॉल, कारण 1 पदी ओव्हर ही वॉर्निंग मगाशीच दिली आहे पहिल्याच बॉलवर आणि त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल असणार आहे आता फ्री हिट. आज दुसरा सेमी फायनलचा सामना रंगेल. त्रिशा अर्जुन 11 टायगर म्हणजेच आकाश जांगेचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. वी लॉयन्स ओडिशा मध्ये केतन म्हात्रे, बाईक सम्राट श्रेष कदम आहे. बॅक टू बॅक 2 अर्धशतक त्याने ठोकलेत काल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर शोधून आणावा लागेल. एक्स्ट्रा कव्हर ला फोडत बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावा मिळतील. सिक्सर. आता पर्यायच नाहीये बॉलरकडे, कारण एक बाउन्सर टाकलाय, नो बॉल टाकलाय, त्याच्यामुळे स्लॉट मध्ये टाकावं लागेल, एकतर यॉर्कर टाकावं लागेल किंवा लेंथ बॉल टाकावा लागेल. आणि इथे जसा पुढे बॉल मिळाला तसा चौटा हिरवा स्टँडच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हरला सिक्सर मारलाय. लाजवाब फटका. आणि ज्या वेळेला असे फटके मारले जातात तो कॉन्फिडन्स दिसतो बॅटिंग मध्ये, तो कॉन्फिडन्स आहे या खेळाडूकडे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, रायगडचा स्टार आहे हा खेळाडू बंटी बद्रिकी. आणि बंटी बद्रिकीच्या बॅटमधून ते आसमानी सुलतानी फटके येत आहेत, मोठमोठे फटके, चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. धावा झाले 80 धावा स्कोर बोर्डवर. परत एक वेळा तो शॉर्ट बॉलचा वापर इथे करण्यात आलेला आहे. अंपायरने इथे विचारणा केली, हा परत एक वेळा बाउन्सर आहे का. सो अंपायरने सांगितलंय की हा बॉल चेक केला जाईल, हा बाउन्सर आहे का, कारण याच्या अगोदर तो एक नो बॉल घोषित करण्यात आला. पहिला बॉल वाईड बॉल दिला होता, त्याच्यामुळे परत एक वेळा टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी तर लगेच त्याचा वापर इथे केला जाईल. नो बॉल. परत एक वेळा ती उंची जास्त गाठली आहे, डोक्यावरून बॉल गेलाय, नो बॉल आहे, फ्री हिट असणार आहे. माउसर टाकला, परत चूक झाली. हो परत टाकलाय, हाही नो बॉल आहे. आता आपण पाहतोय ज्या पद्धतीने पहिलाच बॉल तुम्ही बाउन्सर टाकला, वाईड दिला, 1 पर दी ओव्हर वॉर्निंग दिली, त्याच्यानंतर परत बाउन्सर तुम्ही टाकला, नो बॉल दिला आणि त्याच्यानंतर तीच कामगिरी करतोय किरण पाटील. थोडीशी चूक होते, लेंथ मध्ये बदल करावा लागेल आणि जसा स्लॉट मध्ये पडला तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरही जातोय. हे असं या लेंथवर तुम्हाला कुठेतरी भरोसा दाखवणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉल बाहेरच जाणार नाहीये, काही बॉल डॉटही निघतील आणि ते असे निघालेत. परफेक्ट यॉर्कर क्रीजच्या आतमध्ये दोन्ही पायांच्या मधून बॉल गेला विकेट कीपरच्या हातात. व्हेरिएशन पाहिजे त्याच्यासाठी पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुमच्याकडे तो स्लोअर वन, तो यॉर्कर, ते व्हेरिएशन इथे दाखवावं लागेल. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 82. डॉट बॉल टाकलाय, कमबॅक केलंय, चांगलं कमबॅक मी म्हणेन. किरण पाटीलचं 10 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या, 2च बॉल टाकून झालेत, 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत या षटकातले. हाय बॉल चांगला होता, बॉडी लाईन बरोबर फॉलो केलं बॅटरला, म्हणूनच ते लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली जाते राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध. बरोबर पायावरचा तो अटॅक, लाईन ऑफ अटॅक खूप चांगला होता. लेग बायचा इशारा अंपायर कडून येतोय. स्ट्राइक चेंज झाली, आता शुभम आलाय फलंदाजीसाठी. शुभम जाधव 12 वर खेळतोय, चांगला फटका, परत एक वेळा टायमिंग, टक्कसा आवाज आणि बॅट मधून सरळ बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार. पायातलाच बॉल होता, लेग स्टंप आणि मिडल स्टिक वरचा मारा स्लॉट मध्ये पडला. टायमिंग प्रॉपर आणि श्री गुरुदत्त स्टँड वर हा षटकार मारलाय. तिथे प्रेक्षक आज मोठ्या संख्येने येतील. बॉटम हँडचा खूप चांगला वापर शुभम जाधव कडून. शॉर्ट बॉलचा वापर पूल केला, यावेळेला डीप मध्ये फिल्डर आहेत परंतु बॉल स्किड होत गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल सीमा पार, येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने
धावांची इथे बरकत पाहायला मिळते आणि धावा झालेल्या 93 वाढली आहे धावसंख्या, चांगली झपाट्याने वाढली आहे. ज्या पद्धतीने खेळ रंगलाय, एका बाजूला बंटी बद्रिके, दुसऱ्या बाजूला शुभम जाधव, दोन्ही हल्ले करतायत. परत एक वेळा ऑन साइडला दिशा दिली आहे, परत गॅपमध्ये ट्रॅव्हल होतोय बॉल, परत एक वेळा तिथे फिल्डर धावतायत आणि आता मात्र बॉल थांबलाय. त्याचा फायदा होईल, 2 धावा मिळतील शुभम जाधवला. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 95 धावा. या ओव्हरमध्ये धावा आल्या 22. षटक संपलंय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 95 धावा. पंच्याण्णव धावा स्कोर बोर्डर आहेत. 13,500 प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर. आणि आजही आपण पाहतोय बुधवार आहे, आज सुट्टीचा दिवस नाहीये, कोणी ऑफिस मधून ही स्पर्धा पाहत आहे, कोणी व्यावसायिक बंधू असतील ते स्पर्धा पाहत आहेत. हा सबस्क्रायबर मीटर 9,82,202 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहेत. लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला. भरपूर स्पर्धा स्पोर्ट्सवर. चला तर आता परत एक वेळा स्वागत आहे आपलं या ग्राउंडवर. श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडांगण मानकोलीमध्ये ही स्पर्धा रंगते आणि मानकोलीचा गब्बर दीपू माळी हा देखील मंचावर आहे. नेक्स्ट मॅच मध्ये त्याचाही खेळ पाहायला विसरू नका. दीपूने देखील चांगली बॅटिंग केली आहे. आकाश जांगलीने चांगला खेळ केलाय. श्रेष कदम आहे नेक्स्ट मॅच मध्ये. त्याचबरोबर केतन मात्र इन ऍक्शन असणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये, पाहायला विसरू नका तोही सामना. सेकंड सेमी फायनल. 7व्या षटकाची सुरुवात आणि गोलने आलाय. 8 ओव्हरचा सामना आहे. पवनने या स्पर्धेमध्ये तो सामना वाचवला होता. 8 धावा डिफेंड केल्या होत्या मॅग्निफिसंटच्या विरुद्ध. पहिलाच बॉल, खांद्याचा चांगला वापर, परंतु अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. चॅलेंज केलेलं नाही आणि विकेट कीपरच्या मागे जो स्लिप मध्ये फिल्डर आहे त्यांनी सांगितलं येस इट इज वाईड. विवेक स्थिती आहे. परत एक वेळा तो खोलवर टप्प्याचा बॉल होता, कदाचित बॅटला लागून गेलाय. थर्ड मॅनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. फ्लाय स्लिप मधून निघाला बॉल. सिंगल तिथे मिळताना दिसेल. वाईड बॉल नंतर ही सिंगल येते. टीमची धावसंख्या 97 धावा. चांगला बॉल होता. थोडासा शरीरापासून दूर खेळला. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. मगाशी कव्हर्सला चांगला मारला होता. आता ऑन साइडला मारत असताना तो फटका फसला, हुकला, बॅटला चाटून गेला. 1 धाव मिळते. धावा झालेल्या 97 धावा. बाउन्सरचा वापर. परत एक वेळा तो शॉर्ट बॉल. अंपायरचा सिग्नल येतोय तोपर्यंत 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आहे. नो बॉल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज धावबाद. शुभम जाधवच्या विरुद्ध तो बाउन्सर वापरला आणि त्यानंतर खालिंग एक्सप्रेसचा चांगला थ्रो बरोबर त्या खेळपट्टीवर हा थ्रो केला आणि तो लवकर बॉल कॅरी झाला. आणि आता रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीम कडून. त्या नो बॉलला चॅलेंज करण्यात आलेला आहे. नो बॉल आहे. रिव्ह्यू लॉस्ट. आता एकच रिव्ह्यू आहे MUCC ओडिसा या टीमकडे. पहिला जो वाईड बॉल होता तिथेच ती वॉर्निंग, त्याच्यानंतर परत एक वेळा तो बाउन्सरचा प्रयत्न, त्यामुळे तो नो बॉल आहे. ओमकार देसाई आता फलंदाजीसाठी येईल, टीमचा कॅप्टन.
पण तो अजूनही 11 बॉल आहेत. या 11 बॉल मध्ये कमीत कमी 20-30 धावा जर केल्या तर एक चांगलं टार्गेट सेट होईल 120-130च्या दरम्यानचं. आणि मग येईल मजा या स्पर्धेची, कारण भरपूर आतुर होते प्रेक्षक. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ऑक्शन बेस पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला आली. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज, इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स, पल्लवी नायर आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि त्यातल्या त्यात आमचे मॅच रेफरी सचिन कदम, भरपूर मेहनत त्यांची राहिली आहे. आमची 70-70 स्पोर्ट्सचे सर्वच कॅमेरामॅन, सोशल मीडिया टीम. शॉर्ट बॉलचा वापर परत एक वेळा तो नो बॉल इथे घोषित होईल. फ्रीट असेल पुढचा बॉल. फलंदाज बंटी बद्रिके च्याकडे ती सुवर्ण संधी आहे. धावा झालेल्या आहेत या नो बॉलद्वारे आतापर्यंत 99. हाही बॉल परत टाकावा लागेल. हाही नो बॉल आहे. 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 100 इथे गाठली आहे ताई पॅकेसारचे ग्रुप प्रभादेवीने. अमरजी परुळेकर यांचा संघ आहे. 100 अप, 100 धावा कंप्लीट. आणि यावेळेला बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. आता तो परत चेक होईल बाउन्सर आहे की नाही, कारण याच्या अगोदरचे काही नो बॉल देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे बॅटिंग टीमने जसा बॉल निसटला मागे गेला, त्यांच्याकडे रिव्ह्यू आहेत, त्याचा वापर केलाय. नो बॉल है, नो बॉल आहे. नो बॉल आहे, तो कायम ठेवलाय आता परत एक वेळा. आणि रिटेन झालाय हा DRS, कारण DRS घेतला होता बॅटरने, तो रिटेन होईल ना. म्हणजे योग्य निर्णय DRS घेण्याचा. धावा झालेल्या आहेत 101. नो बॉल फ्री हिट. फुल टॉस. आता तर बॉल हवेत चाललाय. हा देखील आकाशाला गवसणी घालणारा गगनचुंबी षटकार. परत एक वेळा आता कोणी बॅटरनीच का बॉल. ओके, बॉलची मागणी होते. फुल टॉस बॉल तर होता आणि ती हाईट नव्हती. आणि शेवटी तो षटकार येतोय आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 107, 107. एकशे 7 रन झाले. तो षटकार आलाय. चांगलं टायमिंग, भव्य फटकेबाजी. 37 वर पोहोचलाय बंटी बद्रिके. आणि सेमी फायनलची मॅच आहे. काल ती चर्चा होती बंटी बद्रिके या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येईल की नाही, कारण रायगड प्रीमियर लीग जी पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे त्याचं ऑप्शन आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बंटीने मात्र प्रेफरन्स दिला या स्पर्धेला. तो इथे आला आणि तो सध्या खेळताना दिसतोय. म्हणजेच काय, मी काल देखील उल्लेख केला होता, वो बुलाती है मगर जाने का नाही. परंतु क्रिकेट जर बोलवत असेल तर नक्की जा. क्रिकेट खेळण्यासाठी कुठेही जा, कधीही जा, तुमच्या नावाची चर्चा त्याच वेळेला होते ज्यावेळेला क्रिकेट बोलवताना तुम्ही खेळता, तुम्ही येता आणि तुम्ही चांगला परफॉर्मन्स देता. बंटी बद्रिके तसा खेळतोय. त्याने 33 धावांची खेळी केली आहे. धावा झालेल्या आहेत 107. 7वं षटक सध्या प्रगतीपथावर. पवन केने गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट बॉल परत एक वेळा पुल केलाय. पॉवरफुल आहे, ब्युटिफुल आहे, डिलाइटफुल आहे, पॉवरफुल आणि सक्सेसफुल आहे. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येतोय. चांगलं टायमिंग. आणि भिवंडीमध्ये एक शब्द वापरला जातो, चोपताच ठेवलाय. ज्या पद्धतीने ही बॅटिंग सध्या सुरू आहे, लाजवाब खेळ, अफलातून बॅटिंग.
कडक बॅटिंग, फुल पॉवरफुल होता. हाय बॉल शॉर्ट बॉल आहे, त्याच्यामुळे नो बॉल इथे घोषित केला जाईल, कारण बाउन्सर आहे. नो बॉल आलाय, त्याच्यामुळे टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. धावा झालेले 114. 39 वर खेळतोय बंटी बद्रिके. आता बॉल चांगला टाकलाय, डॉट बॉल. या लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. हा बॉल पुढे होता, यॉर्करचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडला लागलाय, डॉट. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथे टाकलेत. आता पवन केनेने बॅक ऑन लेंथ. 19 धावा त्याने खर्च केल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यस, लास्ट बॉल. धावा झाल्यात 114. परत एक वेळा तो शॉर्ट बॉलचा वापर. अंपायर सांगतात नो बॉल आहे, कारण बाउन्सर आहे आणि त्याच्यामुळे आता फ्री हिट असेल. कारण जे स्क्वेअर ऑफ द विकेट जे फिल्डर सजवले त्यांना लवकर समजतं. फुलर लेनचा बॉल होता, अपील तर केली गेली आहे मागे, परंतु त्याच दरम्यान ओव्हरची होते इथे समाप्ती. बघा विकेट किपर यष्टनच्या किती मागे ग्लोव्स घालून ऋतिक, आणि त्याच्या पुढे स्लिप, आणि त्याने तो प्रयत्न केला. हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर 7 ओव्हरचा खेळ संपलाय. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 115 धावा झालेल्या आहेत. 115 115 रन 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर. लास्ट ओव्हर. या स्पर्धेमध्ये कमीत कमी 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे. जास्तीत जास्त किती तुम्ही गोलंदाज वापरू शकता, परंतु 4 बॉलर कंपल्सरी वापरणं गरजेचं आहे. आणि आता त्या स्पर्धेंवर एक नजर टाकूया. मान्सून ब्लास्ट 2025 17 ते 20 जुलै. 3 लाख प्रथम पारितोषिक, 1.5 लाख सेकंड पारितोषिक, 75,000 तिसरं पारितोषिक असणार आहे. 12 टीम खेळणार आहेत आणि 12 टीमचा ड्रॉ आता तुमच्या समोर येतोय. उमेश 11 त्विशा स्पोर्ट्स, जितुरीची निलेश 11 डोंबिवली. फर्स्ट डेला 17 तारखेला व्ही लॉयन्स ओडिसा आणि विक्रोलेन्स विक्रोळी असे सामने असतील. 12-12 ओव्हरच्या मॅच आहेत. 30 ते 3 सामने तिथे होतील. जिंकलेले संघ तिसऱ्या मॅच मध्ये खेळतील. सेकंड डेला 18 जुलैला विके रायगड ग्रामीण भिवंडी 11 रायगड विरुद्ध श्रीजय 11 लालबाग. त्यानंतर 19 जुलैला थर्ड डेला कांदारी किंग्स MUCC ओडिसा, ताई पॅकर्स आणि NP स्पोर्ट्स उत्तन असे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर 20 जुलैला एक सेमीफायनल 16 ओव्हरची, फायनल 16 ओव्हरची असे सामने तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव भिवंडी येथे ही स्पर्धा रंगेल. 17 जुलै ते 20 जुलै. आणि त्याच्यानंतर जुलै आणि ऑगस्ट मध्ये एक स्पर्धा येते. रबर बॉल कार्निवल 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स रबर बॉल क्रिकेट कार्निवल. 4 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक 2 लाख. 28 जुलैला स्पर्धा सुरू होईल. 1 ऑगस्ट पर्यंत ही स्पर्धा रंगेल. ग्रामीणच्या 16 टीम आहेत, 2 आयकॉन आहेत. 16 टीम ऑल इंडिया ओपन असतील. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच या श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडांगण मानकोली येथे, जिथे रंगते 70-70 मान्सून सुपर सिरीज ही स्पर्धा. आणि आता शेवटचं षटक सुरू होईल. पंकज पाटील आलाय गोलंदाजीसाठी. पंकज पाटीलच्या समोर ओमकार देसाई. 39 धावांची बहरदार खेळी बंटी बद्रिकेने साकारली आहे. ओमकार देसाईला शून्यातून सुरुवात करायची आहे. पंकजचा पहिला बॉल हवेत आहे आणि तिथे कॅच पकडला जाईल. फिल्डर होता प्रिन्स ऑफ भिवंडी खालिंग एक्सप्रेस विवेक शेलार. फलंदाज बाद होतोय ओमकार देसाई. ओमकार देसाईची ही विकेट. पहिल्याच बॉलवर पंकजने ती विकेट मिळवली आहे आणि म्हणून तर ती चुरस पाहायला मिळाली होती ऑक्शन टेबलवर देखील. या खेळाडूला आपल्या टीम मध्ये घ्यायचं का, ती चढाओढ होती आणि शेवटी टीम MUCC ओडिसाने पंकज पाटीलला बोली लावून आपल्या टीम मध्ये घेतलं. परंतु MUCC ओडिसाकडून एक प्लेअर त्या टीम मध्ये गेलाय.
तो सुलतान आहे. मग काय सेकंड इनिंग मध्ये सुलतानचा जलवा पाहायला मिळेल का, असे अनेक प्रश्न आहेत. मजा येईल या मॅच मध्ये. राहुल चांदोरकर नवीन फलंदाज. फलंदाजीसाठी अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाच विकेट गमवल्यात. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रामधले पहिला सेमीफायनलचा सामना 10:41 मिनिटांनी सेमीफायनल सुरू झाले. सेकंड सेमीफायनल दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी उपस्थित राहायचे. विषय अर्जुन 11 डायगर आणि व्ही लॉयन्स ओडिशा. नेक्स्ट सेमीफायनल. पहिल्याच बॉल अप्परकट. थर्ड मॅनला गाईड केलंय. डीप मध्ये फिल्डर धावतायत. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवर राहुलच्या बॅटमधून हुल बॉल गुल. 4 धावा मिळतील. शॉर्ट बॉलचा वापर, त्याचा फायदा उचलला. पॉइंट थर्ड मॅन आतमध्ये आहेत. बरोबर दिशा दिली आणि थर्ड मॅनला हा चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे आकार घेते. धावा झालेले आहेत 119. 119. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय, एकाच मॅच मध्ये 78 झाल्यात. बाकी ऑलमोस्ट सगळ्या मॅच मध्ये 100+ रनच आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. ऑलमोस्ट 100+ रन प्रत्येक मॅच मध्ये ती कहाणी राहिली आहे. 100च्या वर धावा प्रेक्षकांनी पाहिल्यात. बॅटरने देखील 100 केल्यात. निखिल जाधवने या स्पर्धेमध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॅक टू द बॉलर केला. रनआउट चान्स आहे आणि हे तर प्लॅनिंग मध्ये होतं. बिलाल तिथेच जवळ उभा होता आणि लगेच ते प्लॅनिंग करत असताना, परंतु यावेळेला राहुल चांदोरकर आउट झालाय. त्यांना विकेट पाहिजे होती बंटी बद्रिकेची, परंतु ती मिळालेली नाहीये. बंटीला मिळाली स्ट्राईक. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 119. हे पा प्लॅनिंग. पहिलेच बिलाल त्या स्टंपच्या जवळ होता आणि स्टंपच्या जवळ जात असताना ती विकेट मिळाली, परंतु त्यांना विकेट पाहिजे होती. तशी पाहिली तर बंटी बद्रिकेची, आणि बिलाल तेच सांगत होता की त्या एंडला थ्रो करायला पाहिजे होता. परंतु शेवटी तसं झालेलं नाहीये. विकेट आली आहे. टीमची धावसंख्या 119. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये कमीत कमी एखादा मोठा फटका पाहिजे या टीमला. प्रज्योत अंबिरे आता मैदानामध्ये खेळण्यासाठी दाखल होतोय. 6 विकेट गमावलेत ताई पॅकर्स आरजे ग्रुपने. म्हणजे प्रज्योत अंबिरे देखील या टीम मध्ये आहे. त्याने चांगली कामगिरी केली ॲज अ बॉलर. 8 षटकांची ही लढत. तीन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फुलटॉस बॉल होता आणि इथे मात्र उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंटी बद्रिकेने तो षटकार मारलाय. बंटी बद्रिके या षटकाराच्या मदतीने पोहोचलाय आता 45 या आकड्यावर. सेमी फायनल मध्ये ते अर्धशतक येईल का? 45 धावांची खेळी बंटी बद्रिकेने आतापर्यंत साकारले. 39 वर होता षटकार मारलाय. या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 125. 125 धावा कंप्लीट. पहिल्या मॅच मध्ये एवढ्याच धावा झाल्या होत्या या सिरीजच्या. फुल टॉस आणि या षटकारा बरोबर बंटी बद्रिकेच्या बॅट मधून अर्धशतक पूर्ण. नाद करती काय यावंच लागतंय. चौथा हिरवा क्रीडांगण मानकोली येथे आणि बंटी बद्रिकेने हा षटकार मारत असताना इथे अर्धशतक पूर्ण केलंय. 25 बॉल मध्ये 51, 204चा स्ट्राइक रेट. 8 षटकार. शेवटच्या बॉलवर देखील कट केलाय. थर्ड मॅनला बॉल टर्न होईल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील आणि हे पहिलं सत्र 8 षटकांचा सामना. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय. पहिल्या सत्रानंतर धावा झालेल्या आहेत 135 आणि 136 टार्गेट आता सेट झालंय MUCC ओडिशा या टीमच्या समोर. 136 टू विन. 136 का ये टार्गेट होगा अब टीम MUCC ओडिशा के सामने. पहिले सत्र संपले. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील होईल परिवर्तन. आणि आपण ऐकूया व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्राचा गोड आणि बुलंद आवाज बटवाडीचा आणि त्यातल्या त्यात आमचे जवळचे मित्र चंदू शेट्टे सर यांचा धन्यवाद.
हॅलो, नमस्कार. सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे मान्सून सुपर सिरीजच्या या आज अंतिम दिवशी आणि अंतिम दिवसातील पहिला सेमीफायनलचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. 70-70 स्पोर्ट्सवर आपलं हार्दिक असं स्वागत आहे. अमरदादा परुळेकर यांचं आज आगमन झालं आणि प्राईजची अनाऊन्समेंटसुद्धा सुरू झालेली आहे. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर काल नागेश वाडेकर यांनी देखील अर्धशतक केलं, त्याच्यासाठी 5,000 रुपयाचा पुरस्कार. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर काल निखिल जाधव यांनी शतक केलं, त्याच्यासाठी देखील अमरदादा परुळेकर यांच्याकडून 7,000 रुपयाचा पुरस्कार. नुकतंच जर पाहिलं तर बंटी बद्रिके यांनी अर्धशतक केलंय, त्याच्यासाठी सुद्धा 5,000 रुपयाचा पुरस्कार. आणि आज प्रज्योत अंबेरी यांचा वाढदिवस आहे आणि त्याच्या निमित्ताने प्रत्येक विकेटसाठी 2,000 रुपयाचा पुरस्कार प्रज्योत अंबेरी यांना देखील असेल. चालू असणारा सामना दोन बलाढ्य संघांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सेमीफायनलचा. एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते MUCC ओरिसा, अंजू अन्वी मॅम यांची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला अमरदादा परुळेकर यांचा ताई पॅकर RJ ग्रुप देवत हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळाली. निखिल जाधवच्या लवकर बाद होण्यानंतर एजाज कुरेशीने डावाला सावरलं, 22 धावा त्यांनी केल्या. त्यानंतर बंटी बद्रिके यांचं अर्धशतक 55 धावा त्यांच्या माध्यमातून करण्यात आल्या. शुभम जाधवने देखील जबरदस्त धमाके केली, 24 धावा त्यांच्याही बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या आणि त्याच्या जोरावर 135 झाले, 136 करायच्यात आणि 8 ओव्हरची मॅच आहे. आणि या मैदानात आम्ही 7 ओव्हरमध्ये सुद्धा 144 2 वेळा पाहिलेल्या आहेत. त्यामुळे 135 देखील ही धावसंख्या 136 देखील पार होऊ शकते आणि ते प्रयत्न करावे लागतील. किसन देवेंद्र यांच्याऐवजी इम्पॅक्ट शुभम चांगले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. महत्त्वपूर्ण मॅच आहे, महत्त्वपूर्ण मॅचकडे चाललोय. जो जिंकणार आहे मान्सून सुपर सिरीजची फायनल खेळणार आहे. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील आमच्याशी जोडले गेलेले आहेत. 2 दिवस जर पाहिलं तर मोठा प्रतिसाद प्रेक्षकांचा यूट्यूबला देखील लाभला. आज देखील मात्र सकाळी पहिल्या मॅचपासून जवळपास जर पाहिलं तर सुरू झाल्यापासून लगातार 12, 13, 14 हजार प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. आणि आता मॅचकडे आपण चाललेलो आहे, ज्या ठिकाणी करण अंबाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या जोडीला ऋतिक पाटील. दोघांनी ऋतिक पाटील यांनी देखील अर्धशतक या स्पर्धेमध्ये केलंय. किती झाली अर्धशतक? 9 अर्धशतक, 1 शतक या स्पर्धेमध्ये झालंय. जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी वेगाचा बादशहा पालघर एक्सप्रेस वरोरगावचा सुपुत्र प्रज्योत अंबिरे समोर करण अंबाला. मॅचला सुरुवात. पहिला बॉल वेगात यष्टीरक्षकाच्या दिशेने. प्रज्योतची ही ओळख आहे, वेग ही त्यांची ओळख आहे. आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. करण थोडेसे दूरवरून खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. क्रिकेट रसिकांची यूट्यूबलाही मोठ्या प्रमाणावर गर्दी आताही होताना पाहायला मिळते. त्याचं कारण आहे या वेळेला पाठीमागे खेळतात, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जरूर. तो कालचा आज पण आलाय डुप्लिकेट वाला. दुसरा चॅनलवर मॅच चालू आहे. सुरुवात चांगली केली प्रज्योत यांनी.
हा बॉल देखील चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. वेग ओळख आहे त्यांची. धावाचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला खरा, परंतु तिकडे बायच्या स्वरूपातील एक धाव पंच कळवत आहेत. पहिला सामना दुसऱ्या डावात आलाय. 136चा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठं वाटत असेल तरी अवघड नाहीये. ती बॅटिंग लाईनअप या टीमकडे आहे आणि त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. MUCC ओरिसा संघाला सुद्धा बदलापूरचे संघ 2च दिवसापूर्वी जिंकली आहे आणि आजही मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. सेमीफायनलचा हा सामना आहे. ताई पॅकर्स एका बाजूला पाहायला मिळते. प्रज्योत यावेळेला पाठीमागच्या बाजूला खेळला. उसळी जास्त होती आणि करण अंबाला यांच्या बॅटमधून फाईन लेगच्या दिशेने षटकार 6. करण अंदाज घेतला. बॉल थोडीशी उसळी जास्त होती पाठीमागच्या बाजूला. हा बॉल मात्र फेकून दिलाय 6 धावांसाठी. ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती ती आता होऊ लागलेली आहे. पुन्हा एकदा प्रज्योत अंबेरे समोर करण अंबाला. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं. टायमिंग नाही झालं. धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु त्यावेळेला तिकडे थांबवलंय आणि प्रज्योतने काही चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीने टाकलेले आहेत. 8 धावांवर ही धावसंख्या थांबलेली आहे. MUCC हा सुद्धा एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतो. तारे सितारे तर याही टीममध्ये. दुसऱ्या बाजूला पवन केनेच्या नेतृत्वाखाली आणि दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई यांच्या नेतृत्वाखाली ताई पॅकर्स RJ ग्रुप ही टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आता पुन्हा एकदा प्रज्योत अंबेरे आणि स्ट्राईकवर ऑल इंडिया स्टार करण. बिग हिट, मोठा फटका खेळलाय. आखू टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर प्रहार करताना पाहायला मिळाले आणि करण यांनी बॉलला पाठवलंय लांब 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 लांब. षटकार. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आखू टप्प्याच्या बॉलची वाट पाहत होते आणि जसा आखू टप्प्याचा बॉल आला त्यावर खूप चांगला पुल केलाय आणि धावसंख्येला मात्र 6 धावांनी पुढे देखील पाठवलंय. पहिली ओव्हर मात्र प्रज्योत अंबेरे यांची पाहायला मिळाली. 14 धावा खर्च केलेल्या आहेत. 8 ओव्हरचा हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 136 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहूया, या स्पर्धेत षटकारांची संख्या खूप मोठी राहिली आहे. चौकारांची संख्या त्याच्या तुलनेत कमी राहिली आहे, परंतु षटकार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळालेत. फलंदाजांनी देखील मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लयलूट केली धावांची. पहिलं अर्धशतक भावेश नाईक यांच्या बॅटमधून 60 धावांचं, त्यानंतर ऋतिक पाटील 54 धावा, त्यानंतर अक्षय पवार 55 धावा, त्यानंतर श्रेयस कदम 51, निखिल जाधव 116, श्रेयस कदम 65, पुन्हा नागेश वाडेकर 50 धावा, एजाज कुरेशी 70 धावा, त्याचबरोबर धनंजय बिंताडे 62 धावा आणि बंटी बद्रिके 55 धावा. अशा 8 अर्धशतकं आणि 1 शतक हे या ठिकाणी पाहायला मिळालं. सुलतान येतात बॉलिंगसाठी. कल्याण उल्हासनगर परिसरातील हे नाव मात्र दुबईपर्यंत चर्चेला गेलं. बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत स्विंगचा सुलतान आणि विशेष म्हणजे रबर बॉलच्या कित्येक स्पर्धा गाजवताना सुलतान यांना आम्ही पाहिलेलं आहे. समोर ऋतिक. हो, पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल. ऋतिक यांना माघारी परतावं लागतंय. सुलतान विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर मोठं यश मिळतंय. ऋतिक आउट. बॅटची कडा घेतली आणि मिडल स्टंपला जाऊन बॉल आदळला. बेल्स देखील बऱ्याच लांबवर पडल्या. सुलतान यांच्याकडे बॉलला कट करण्याची क्षमता खूप चांगली आहे. ऋतिक नाराजी या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाले. ॲक्शन रिप्लेमध्ये हे दृश्य पुन्हा पुन्हा पाहायला मिळत आहे. किंचित आतमध्ये येणारा बॉल, बॅटची खालची कडा घेतली आणि बॉल यष्टांना जाऊन आदळताना पाहायला मिळाला. बिलाल शेख. काल बिलालने देखील पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. आता पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून केली जाईल. करण अंबाला एका बाजूला आहेत. करण अंबाला यांना देखील रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट खेळताना पाहिलं एक वेगळा आनंद मिळणार आहे. 14,000पेक्षा जास्त प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. करण अंबाला इन ॲक्शन जोडीला बिलाल आलेत. भिवंडीची शान असणारा हा खेळाडू आहे. उल्हासनगरचा स्विंग म्हणजे सुलतान बॉलिंगसाठी पाहायला मिळतात आपल्याला. ऑप्शन झाल्या कारणाने प्रत्येक टीम ही बॅलन्स बनलेली आहे. सगळ्यांकडे चांगले बॅटर चांगले बॉलर देखील पाहायला मिळत आहेत.
आणि जरी 136 करायचे पाठलाग करण्याची क्षमता हा संघ ठेवतो. बिलाल मेरिटवर क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात. क्लासिकल क्रिकेट त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य देखील पाहायला मिळतं. अंतिम टप्प्याच्या दिशेने पाहूयात. सामना अधिकाधिक चुरशीचा पाहायला मिळेल आपल्याला. सुलतान यांची बॉलिंग आहे, परंतु बॅटिंगसाठी पाहायला मिळतात बिलाल. 14 धावा धावफलकावर. आजच्या दिवसातील पहिली सेमीफायनल आपल्या भेटीला आली आहे. यावेळेला उसळी थोडीशी जास्त होती. कमी गतीने बॉल आला आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी होता खरा, परंतु नाही यशस्वी झाला. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. करण अंबाला दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बिलाल या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय धावा मोठ्या प्रमाणावर बनल्या. अगदी 2 वेळा 144 धावा बनल्या देखील गेल्या. आणि आज जर पाहिलं तर 136 धावांचा पाठलाग पहिल्या मॅचमध्ये करायचा आणि तो सुद्धा 8 ओव्हरच्या मॅचमध्ये. आजच्या मॅचेस आहेत ह्या 8-8 षटकांच्या आहेत. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना पाहायला मिळत आहेत. सुलतान हा बॉल खेळला जरूर आहे. आडव्या बॅटने फटका फसलाय. बॉल हवेत. सुलतान 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 आणखीन एक विकेट आणि ती सुद्धा महत्वाचीच विकेट घेताना पाहायला मिळते. कमी गतीच्या चेंडूने करण अंबाला यांना फसवलं. अगोदरच स्ट्रोक खेळण्याचा पवित्रा घेतला होता, त्यामुळे कमी गतीच्या येणाऱ्या या चेंडूवर टायमिंग नाही झालं आणि करण अंबाला 6 चेंडूमध्ये 13 धावा काढून 2 षटकाराच्या मदतीने बाद होत आहेत आणि सुलतान यांना आणखीन एक यश मिळत आहे. करण अंबाला यांच्या रूपात आणखीन एक विकेट. पहिल्याही डावाची सुरुवात थोड्याफार प्रमाणात अशीच काही डळमळीत झाली होती. अगदी 15,000च्या जवळपास प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. ज्यांना शक्य नाही ते यूट्यूबला मॅचचा आनंद घेत आहेत. पावसाळ्यातलं क्रिकेट काय असतं, पाण्यातलं क्रिकेट काय असतं, रबर बॉलचं क्रिकेट काय असतं, चिखलामध्ये खेळणं काय असतं, हे सगळं मात्र प्रेक्षक आवर्जून पाहत आहेत यूट्यूबला सुद्धा. आणि मागील 2 दिवसात मिळाला उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मात्र प्रेक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने पवन केने. वलयांकित नाव. सध्या टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटमध्ये चर्चेत असणारं, ग्रामीण क्रिकेटमध्ये चर्चेत असणारं मैदानाच्या आतमध्ये पवन केने आलेत. आपल्या गोलंदाजच्या जोरावर पहिल्या दिवशी सामना जिंकून दिला की या मैदानामध्ये कुणाला विश्वासही बसणार नाही. 6 चेंडू 8 धावांचा सामना जिंकला जाऊ शकतो आणि पवनने तो कारनामा केला होता. बॉलिंगमध्ये केला होता, आज बॅटिंगमध्ये कारनामा करायचा आहे. ॲज अ कॅप्टन भूमिका निभवायची आहे. थोड्या वेळानंतर आकाश जांगिड यांना देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. केतन मात्रे हे देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळतील. त्यामुळे तारे सितारे इकडे येत आहेत. सगळ्यांचं लक्ष लागलं भिवंडीवर, माणकोली या गावावर, श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडांगणावर. सुलतान यांनी उसळता बॉल टाकलाय, फेकून दिलाय. हुक करत असताना फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पवन केने यांच्या बॅटमधून आल्या आल्या A1 फटका आलाय, सिक्सर. कोणतीही दयामाया दाखवलेली नाहीये. जशी बॉलरची चुकी झाली त्याचा समाचार घेतलाय आणि बॉलला शिबारेच्या पलीकडे पाठवलं. हे करायचंच आहे कारण लक्ष मोठं आहे, त्यामुळे एका षटकात 2-3 मोठे हल्ले तर होणं गरजेचं सुद्धा आहे. एकवीस धावा धाव फलकावर. पवन यांचा मोठा हल्ला पाहायला मिळाला. मोठा फटका तिकडे खेळला गेलाय. पवन केने इन ॲक्शन मध्ये चर्चेतील नाव. सध्याच्या घडीला गावासाठी क्रिकेट जबरदस्त खेळलं. गोरसई हे नाव महाराष्ट्रभर गाजवलं आणि आज व्यावसायिक गटामध्ये देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. मागील 2 वर्षापासून जर पाहिलं तर मोठमोठ्या व्यावसायिक संघांमध्ये देखील वर्णी लागते पवन यांची.
प्रेक्षक पहा आनंद घेत आहेत या क्रिकेटचा, प्रेक्षक आनंद घेत आहेत या पावसामध्ये सुद्धा या मॅचेसचा. तारे सितारे आज पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. दर्दी प्रेक्षक आले तिकडे आणि ज्यांना येणं शक्य नाही आहे, जे ऑफिसला आहेत, कोणी आपल्या ऑफिसमधून, कोणी आपल्या घरून मॅचचा आनंद घेत आहेत आणि जे दर्दी प्रेक्षक आहेत चला मैदानातच जाऊयात, ते सगळे इकडे आलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत. 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर देखील मात्र पुढे पुढे चालला आहे. खूप चांगला प्रतिसाद गेल्या 3 दिवसात मिळाला आहे आणि अजूनही जे काही नौखे असतील किंवा नवीन आले असतील 70 स्पोर्ट्सवर, त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्सला. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये खूप साऱ्या स्पर्धा येणार आहेत. मान्सून ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळेल, रबर बॉल क्रिकेट कार्निवल पाहायला मिळेल, अयोध्यामध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर भारत कप येणाऱ्या कालावधीमध्ये ग्रामीण धमाका बिग बॅशसुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे या स्पर्धा नुकतीच नॉर्थ इंडिया चॅम्पियनशिप देखील आता पाहायला मिळणार आहे आपल्याला. चला जाऊयात आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सुलतान पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. या वेळेला कव्हर्सला उडवलाय. आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. पवन केने धडाकेबाज बॅटिंगला सुरुवात झाली आहे त्यांची. येतोय चौकार. पहिल्या 3 बॉलला 1च रन होता. 2 विकेट घेतल्या होत्या, परंतु पवन मैदानात आले आणि वातावरण पवनमय करताना पाहायला मिळत आहेत. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. पवन केने या नावाची चर्चा आणि डंका सध्या का आहे दाखवून देताना पाहायला मिळतात. पहिल्या 2 बॉलवर, परंतु सुलतान सुद्धा कमबॅक करण्यासाठी जाणले जातात. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय होईल. वेगवान बॉल, याला सुद्धा समोर खेळलेत पवन. गवता मधून बॉल अगदी समोरच्या दिशेने वेगाने निघाला होता खरा, परंतु तिकडे पाण्यामध्ये बॉल थांबतोय. शुभम तिकडे पोहोचले आणि जोपर्यंत थ्रो येणार तोपर्यंत 2 धावा घेतल्या सुद्धा गेल्या. 8 ओव्हरचा सामना आहे. 2 ओव्हर पहिल्या झालेल्या आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा 2 विकेट माघारी परतल्यानंतर MUCC ओरिसा ताईपॅकर RJ ग्रुपच्या विरुद्ध. प्रेक्षक जोडलेले आहेत मोठ्या संख्येने. सगळ्यांचं स्वागत असणार आहे. हे पावसाळी क्रिकेट आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने आपले पावसाचे आहेत आणि या पावसाच्या 4 महिन्यामध्ये आपण क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळत असतो. मोठ्या प्रमाणावर जर पाहिलं तर हे पावसाळी क्रिकेट पाहत असतो. हे प्रेक्षक त्याच्यासाठीच या ठिकाणी आलेले आहेत. या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत, खेळाडूंना पाहण्यासाठी आलेत, कुणाच्या सेल्फी घेण्यासाठी आलेत. आपण जुडलो गेलेलो आहोत या स्थानिक क्रिकेटशी. लेदर बॉल क्रिकेटशी आपलं काही घेणं देणं नाही आहे, परंतु टेनिस बॉल आणि रबर बॉल क्रिकेटशी देणं घेणं आहे. आणि त्याच्यामुळे ही पब्लिक मात्र हे क्रिकेट पाहण्यासाठी आवर्जून गर्दी करतेच करते. लांब लांबचा प्रवास करते. दूर दूरवरून मोटरसायकलवर येतात, कोणी कारने येतात. मॅच पाहण्यासाठी हे दूर दूरपर्यंत येतात. कारण या टेनिस बॉल क्रिकेटने, रबर बॉल क्रिकेटने आपलं एक वेगळं बॉन्डिंग झालं आहे एकमेकांशी. चाहत्यांचं सुद्धा प्रेक्षक खेळाडूंशी झालं आहे, आयोजकांशी झालं आहे आणि त्यामुळे ही गर्दी, हे प्रेक्षक येतातच. शुभम जाधव मानगाव एक्सप्रेस बॉलिंगला. समोर बिलाल. पहिला बॉल इकडे जास्त उसळी पाहायला मिळाली. पंचांनी आपले हात फैलवलेत. व्हाईट बॉल घोषित केलाय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. ही समस्या राहिली आणि त्याचं कारण आहे सिमेंटच्या विकेटवर बाउन्स थोडा जास्त मिळतो. त्यातल्या त्यात रबरचा बॉल, त्याला ऑलरेडी बाउन्स असतो. पाण्यात जर बॉल भिजला, ओला असला तर तो आणखी जास्त जोरात उसळतो. त्याच्यामुळे बरेचसे उसळते चेंडू म्हणा, नो बॉल म्हणा, हे सुद्धा पाहायला मिळालं. कमी गतीचा बॉल लगेच पिक केलाय आणि बिलालने स्क्वेअर लेगला सांगितले बॉलला जा. 6 धावांमध्ये सिक्सर. षटकाराने धावसंख्या 6 ने पुढे गेली आहे. कमी गतीने थोडंसं फिंगर रोल केले होते. काल अशाच प्रकारचे 2 चेंडू जे टाकले होते ना त्यांनी मोक्याच्या क्षणी शुभमने, तिथे कुठेतरी सामना टर्न झाला होता आणि आज तसाच प्रयत्न इकडे होता खरा, परंतु तो बिलालने ओळखला आणि बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवला. 34 धावा धावफलकावर आहे. अजूनही 102 धावांचा पाठलाग करायचा आहे. 136 धावांचा एकंदरीत पाठलाग करते सध्या MUCC ओरिसा टीम. बिलाल, खूप साऱ्या उपलब्धता या खेळाडूच्या नावावर आहेत. हा बॉल थोडासा कमी गतीने, अंदाज चुकला यावेळेला बिलाल यांचा आणि धावसंख्या जर पाहिली तर आता लेग बायच्या स्वरूपातील 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल.
धावसंख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे 35 धावांवर ओव्हर नंबर 3 सुरू आहे. सुरुवातीच्या विकेट गेल्या त्याच्यातून सावरायचंय. पवनने त्याची सुरुवात केली, बिलालने त्याला पुढे नेलं आणि या डावाला आकार देण्याचा प्रयत्न आता दोघांकडून सुद्धा होतोय. जसं या अगोदर आपण पाहिलं बंटी बद्रिके आणि त्याचबरोबर शुभम जाधव यांच्यामध्ये एक पार्टनरशिप पाहायला मिळाली असं वाटत होतं. आता कुठेतरी डाव कोलमडलाय की काय आणि 80-90 मध्ये राहतोय की काय. त्याच वेळेला बंटी आणि शुभम यांची पार्टनरशिप कामाला आली. तशीच पार्टनरशिप या डावात देखील गरजेचं आहे. 35 धावा शुभम जाधव. ओ कमी गतीचा बॉल, थोडासा वळणाराही बॉल, परंतु जास्त वळलाय आणि त्याच्यामुळे वाईट बॉल घोषित केला जातोय. तटकरे साहेब चषक, खासदार तटकरे साहेब चषकात मोटरसायकल जिंकली होती शुभम यांनी. क्या बात आहे. आउट कटर बाहेर बॉल काढण्याचा प्रयत्न देखील त्यांचा या ठिकाणी राहिला. जास्त बाहेर बॉल गेलाय. 36 धावा धावफलकावर पुन्हा एकदा पवन केने. कमी गतीचा या बॉलने मात्र आता थांबवले पवन यांना. नुसता कमी गती नाही तर वळलाय सुद्धा हा बॉल. बॅटचा फ्लो थोडासा अगोदर गेलाय. पहिलीच मॅच सुरू आहे आजच्या दिवसातील आणि 1,35,000 प्रेक्षकांनी युट्यूबला 70-70 स्पोर्ट्सवर स्पर्धा पाहिली सुद्धा. त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. उसळता बॉल, वेग सुद्धा होता, त्याच्यावर केलाय पुल झालाय सक्सेसफुल आणि पवनच्या बॅटमधून A1 फटका, सिक्सर. यावेळेला टप्प्याचा बॉल आणि श्री गुरुदत्त स्टँडच्या दिशेने मात्र या स्ट्रोकला खेळलं पवन यांनी. मागील बॉलवर गुंगारा दिला बॉलने, फिरला देखील होता आणि हा थोडासा मागे मिळाला. थोडेसे हवेत गेले, उसळी घेतली आणि बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलंय. 6 धावा या ठिकाणी देखील पाहायला मिळतील. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 42 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. काही बॉलरचे तर काही बॅटरचे. 42 धावा धावफलकावर. शुभम पुढे टाकला, या वेळेला पुढे टाकला आणि पुन्हा एकदा सीमारेषच्या पलीकडेच पाठवलाय. पवनची बॅट चांगलीच बोलू लागलेली आहे. अंदाज घेतायत या बॉलचा. आता थोडंसं वातावरण कोरडं देखील झालंय आणि त्याचाही फायदा होतोय. इकडे थोडासा पुढे देखील केला, थोडासा टर्न देखील होता या बॉलमध्ये, परंतु तोही घेतला, लपेटला आणि फेकून दिला सीमारेषच्या पलीकडे. या 6 धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळते 48 वर. एका मागोमाग एक नवीन बॉल आणावे लागतात. त्याचं कारण आहे बॉल एकदा सीमारेषच्या पलीकडे जात आहेत आणि गेल्यावर परत येत सुद्धा नाही. एवढ्या लांब मारले जात आहेत. पवन चांगलीच बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. षटकाराने सुरुवात केली आज त्यांनी आणि 3 षटकार 1 चौकार मारले सुद्धा. 15,000 किंवा त्यापेक्षा जास्त प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत युट्यूबला. सगळ्यांचं स्वागत. पवन केने जोडीला जर पाहिलं तर बिलाल शेख आणि समोर जर पाहिलं तर शुभम जाधव. माणगाव ते भिवंडी असा प्रवास करत असताना शुभम या ठिकाणी दाखल झालेले आहेत. दक्षिण रायगडात या खेळाडूची चर्चा चांगलीच होते आणि अगदी मला आठवतं 2018ची 10PL दुबईला सुद्धा शुभम यांनी चांगला खेळ केला होता. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावर. 136 धावांचा पाठलाग करायचा. 31 बॉल 88. हे षटक थोडंसं महागडं राहिलंय. 3 षटकार आलेत. 2 वाईट बॉल सुद्धा या षटकामध्ये येताना पाहायला मिळाले. पवन केने यांना रोखायचं तर कसं रोखायचं हाही प्रयत्न मात्र व्यूहरचना ओमकार देसाई यांच्या मनात घोळते. वेगात बॉल टाकलाय, त्याला कव्हर्सला पाठवलाय. धडाकेबाज पॉवर होती या स्ट्रोक मध्ये. पुढे केला आता आणि लगेच त्याला मात्र कव्हर्सला धाडला सुद्धा. 6 धावांच्या शिक्षेसाठी 6 धावा तिकडे मिळतील आणि धावसंख्या आता पुढे जात असताना जाऊन पोहोचते ते 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 54 धावा. हे षटक काहीसं महागडंच ठरलं आणि पवन केने तुटून पडले या ओव्हरमध्ये आणि म्हणून चर्चा या पवन केनेची सध्या यांची आहे. कव्हर्सला बॅटच्या पुढच्या टोकाला लागला बॉल आणि तरी सुद्धा सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय.
कुणाला बॉलिंगला, कारण पहिल्या 2 ओव्हर ज्या होत्या परिस्थिती अंडर कंट्रोल होती. धावसंख्या जर पाहिली तर 54 धावा, 54, 136चा पाठलाग करायचा आहे. अजूनही जर पाहिलं तर 30 बॉल आणि 82 धावांची आवश्यकता. 5 ओव्हरमध्ये 82 धावा करायच्यात. एखादं चांगलं षटक ताई पॅकर्सला आरजी ग्रुप देवदला मॅचमध्ये आणेल आणि एखाद दुसऱ्या ओव्हरमध्ये मोठमोठे फटके आले तर मात्र MUCC सुद्धा मान्सून ब्लास्ट तिसऱ्या पर्वामध्ये येईल. 17 ते 20 जुलै या कालावधीमध्ये पहिला क्रमांक 3 लाख, दुसरा क्रमांक 1.5 लाख आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर तिसरा क्रमांक सुद्धा मात्र या ठिकाणी 75,000चा असणार आहे. अशी ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. 12-12 ओव्हरच्या मॅचेस असतील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर त्याचा ड्रॉ सुद्धा आपल्यासमोर आलेला आहे. कालच आपण सर्वांसमक्ष ड्रॉ केला. US उमेश 11 यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर त्विषा स्पोर्ट्स रिची, जीतू, निलेश 11 डोंबोली खेळेल. वी लायन्स ओरिसा खेळताना पाहिलं मिळेल. विक्रोळीच्या विरुद्ध पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी विके रायगड ग्रामीण आणि त्यांच्या विरोधात भिवंडी 11 JP. त्यानंतर रायगड 11 आपल्याला खेळताना पाहिलं मिळेल. समोर असेल श्रीजा 11 लालबाग. तर तिसऱ्या दिवशी कांधारी किंग्स बांद्रा मुंबई त्यांच्या विरोधात MUCC ओरिसा. ताई पॅकर्स प्रभादेवी विरुद्ध NP स्पोर्ट्स उत्तन अशा टीम पाहायला मिळतील. जाऊयात मॅचच्या दिशेने. प्रज्योत फुलटॉस केलाय आणि या फुलटॉसला सुद्धा सजा दिली आहे. 6 धावांवाली, चुकीला माफी नाहीये. सिक्सर तर या ठिकाणी खेळलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी जातोय. यावर करण्याचा प्रयत्न कदाचित या ठिकाणी असावा. त्या प्रयत्नात फ्लोअर फुलटॉस आणि बिलाल यांची बॉलवरची नजर खूप चांगली असते. पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी आता केला होता. बॉलिंग ऍक्शन देखील थोडीशी बदलताना पाहायला मिळाले होते. आता अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव पाहायला मिळाली. पुन्हा एकदा प्रज्योत वेग होता. समोरच्या दिशेने ढकलल्या बॉलला. चांगल्या ठिकाणी टप्पा पाहायला मिळाला. म्हणजे बॉल समोर ढकलण्या वाचून पर्यायच नव्हता बिलाल यांच्याकडे. सर्वोत्तम गोलंदाज आहे त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. म्हणजे असं नाही की बॉलरसाठी हे मैदान नाही आहे. वेगवेगळ्या टप्प्यावर व्यूव्हरचना करत तुम्ही बॉलिंग केलं तर तुम्ही सुद्धा सुरक्षित राहू शकता. 16,000 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. वेग 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 प्रचंड वेग प्रज्योत अंबेरे यांचा. जाईल बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. आता मात्र लेंथवरून शूट केला बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि किंचितसा आतमध्ये देखील आला. त्यामुळे टायमिंग नाही करू शकले प्रज्योत अंबेरे. हा पुढे केलाय बॉल. फटका फसलाय. बॉल हवेत आहे परंतु पाहूयात फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत. अशाच ठिकाणी बॉल पडला. फटका फसला जरूर परंतु तिकडे फिल्डर उपलब्ध नसल्या कारणाने 2 धावा येतील. धावसंख्या 2 ने पुढे जाते. पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर कमबॅक केले प्रज्योत यांनी सुद्धा. 64 धावा धावफलकावर. 26 बॉल 72 धावांची आवश्यकता. यानंतर येणाऱ्या 4 ओव्हर बाजूने असणार आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गेल्या 4 वर्षात बिग बॅश आल्या. अंडर-25 स्पर्धा आल्या. ग्रामीण स्पर्धा आल्या. पावसाळी स्पर्धा आल्या. बिग हिट समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय आणि ओव्हर पिच केलेल्या या बॉलला समोरच्या दिशेने 6 धावांसाठी पाठवलं. आज पवन काहीतरी वेगळाच इरादा करून आलेत. किंचित आतमध्ये येणारा हा बॉल पाठवल्या सीमारेषेच्या पलीकडे. पहा हे सगळं प्रॅक्टिसशिवाय होत नाही. बॉलरची अचूकता, बॅटरचे सिक्सर, बॅटरची बॅटिंग हे सगळं प्रॅक्टिसशिवाय नाही होणार आहे आणि ती सुद्धा एका दिवसाची नाही आहे. त्याच्यासाठी वर्ष प्रॅक्टिस करावी लागते आणि आपण केलेली प्रॅक्टिस सध्या पवन या ठिकाणी दाखवत आहेत. क्रिकेटच्या मैदानामध्ये 17,000 प्रेक्षक देखील जुडले गेलेले आहेत आमच्याशी. यूट्यूबला सुद्धा 70 स्पोर्ट्सवर. आणखीन एक यावेळेला मात्र खूप लांब गेलाय. जबरदस्त फटका. मोठ्या गावला जाणाऱ्या रिक्षा स्टँडवर जाऊन बॉल पडला असेल एवढ्या लांबवर मारलाय. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी हे षटक 4थं संपलंय आणि धावसंख्या झालेली आहे ती 76 धावा धावफलकावर. 60 धावांच्या बाजूने आवश्यकता आहे. म्हणजे पहिल्या 4 ओव्हरमध्ये 76 झालेल्या आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 27 होत्या. मागच्या 2 ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये 60 पाहिजेत. एक चांगली ओव्हर ताई पॅकर्सला मॅचमध्ये घेऊन येऊ शकते आणि ते टाकावी लागेल कारण सध्या परिस्थिती MUCCची चांगली आहे. त्याचं कारण आहे पवन केने. मागील पहिल्या 2 ओव्हरमध्ये 27 आल्या आणि या 2 ओव्हरमध्ये 49 आल्या आणि हेच वेगळे पण पाहायला मिळत आहे. त्यामुळे कमबॅक करावं लागेल. प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद सबस्क्राईब मोठ्या प्रमाणावर करतायत, सामील होत आहेत या अभियानामध्ये.
आणि आनंद घेत आहेत या मॅचचा. सगळ्यांना विनंती आवर्जून सबस्क्राईब करा. परंतु पाहूया 4 ओव्हर 60 म्हणजे ही धावसंख्या देखील जर पाहिली तर थोडंसं आता परिस्थिती MUCCची चांगली झाली आहे. परंतु एखादी चांगली ओव्हर मॅचमध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकते. पवन मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 44 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत पवन केने. षटकाराने सुरुवात केली आणि त्यानंतर 6 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला पवन केने. तुम्हाला दररोज सिद्ध करावं लागतं. दररोज तुमची सुरुवात शून्यानेच होते. प्रत्येक मॅचला शून्याने सुरुवात होते. काल 50 केले म्हणून आज चालणार नाही. आज सुद्धा सुरुवात तुम्हाला शून्यानेच करावी लागते आणि पवन केनेने 6 ने सुरुवात केली आणि त्यानंतर जर पाहिलं तर जो एक मोठी धावसंख्या या ठिकाणी पहिल्याच बॉलवर षटकार त्यांनी मारला होता. पाहूयात मीटिंग चालू आहे. कुणाला बॉलिंगसाठी आणायचं. 4 ओव्हर महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर विकेटही महत्त्वाची आहे. कर्णधार ओमकार देसाई आणि सर्व सिनियर खेळाडू नवीन खेळाडू या सगळ्यांमध्ये चर्चा होते आणि एका निर्णयापर्यंत मात्र संघ पोहोचलाय. पाहूयात कोणाला आमंत्रित केलं जाईल. सुलतान यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवून दिल्या आणि त्यांचा खास पर्याय ओमकार यांनी निवडलेला आहे. ताई पॅकर्स साठी मात्र गोलंदाजीसाठी सुलतान खान येत आहेत. मागील 8-10 वर्षाचं क्रिकेट जर पाहिलं तर सुलतान यांच्या गोलंदाजीची छाप गोलंदाजीचा ठसा नेहमीच आपण पाहिला आहे. कारण गोलंदाजीमध्ये टर्न आणि रबर बॉल असलं की सुलतान यांचा बॉल जास्त वळतो. पाहूयात आता कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. कारण बिलाल 14 वर खेळतायत आणि पवन केने 11 बॉलमध्ये 44 वर खेळतायत. टीमला गरज असताना या दोघांनी मैदानात ठाण मांडलंय परंतु त्यांना थांबवण्याचा प्रयत्न सुलतान यांनाही करावा लागणार आहे. सुलतान पहिला बॉल वेगात टाकलाय. थोडासा पुढे केला होता. बॅटची कडा घेऊन बॉल मागे जाईल. 1 धाव येणं एका बॉलवर म्हणजे या मैदानात चांगला बॉल म्हणावा लागेल. आजच्या दिवसात पहिली मॅच संपली सुद्धा नाहीये. 1.5 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा यूट्यूबला पाहिली सुद्धा 70 स्पोर्ट्सवर. सगळ्यांचं स्वागत. पवन केने धुमाकूळ सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. त्यांना थांबवण्यासाठी स्विंगचा सुलतान खान समोर पवन केने. यावेळेला पवनचा A1 फटका बॉल कव्हर्सला लांब 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 षटकार. पवन केने यांचं अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. काय धडाका दाखवला पवनने आणि 12 बॉलमध्ये अर्धशतक. या स्पर्धेतील बॅट उंचावून दाखवत आहेत पवन केने. हो मी आलोय या ठिकाणी आपल्या टीमला जिंकून देण्यासाठी. 10 बॉलमध्ये 10वं हे षटक जर अर्धशतक यस 10वं अर्धशतक 1 शतक आमचे गुणलेखक आम्हाला कळवत आहेत अल्पेश भाऊ गायकवाड. आणि पवन यांच्या बॅटमधून मोठा फटका येताना पाहिला मिळालाय. सुलतान कमबॅक करावं लागेल. पवनची बॅट बोलली आहे तळपली आहे. इकडे फिल्डर आहेत धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. फेकी केली जाते. ओ एक संधी होती इकडे रन आउटची. धाव फलक जर पाहिला तर 1 ने पुढे जात असताना पाहिला मिळेल. प्रति षटका गणिक या मॅच षटकाच्या अगोदर 15 धावा तर गरजेच्या होत्या. थोडीशी बॅट हातात फिरली होती. सुलतान वेगात बॉल टाकलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. त्या प्रयत्नात व्हाईट बॉल रिचेबल टाकायचा नाही आवाक्यात टाकायचा नाही तो प्रयत्न या ठिकाणी सध्या आहे. धाव फलक जर पाहिला तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती अजूनही 21 बॉल 51 85 झालेले आहेत. यावेळेला समोर पुढे केला बॉल. वाट पाहत होते बिलाल कधी एकदा तिकडे बॉल येतोय आणि बॉलला पाठवलं 6 धावांच्या समाचारासाठी. सिक्सर. सेव्हन्टी स्पोर्ट्सवर हे सगळं आपण पाहू शकता. खूप चांगले ग्राफिक्स पाहायला मिळत आहेत. लाईव्ह कव्हरेज देखील तेवढं चांगलं पाहायला मिळतोय. आणि इकडे बिलाल यांच्या बॅटमधून आलेला हा फटका पाहायला मिळाला. सुलतान पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. थोडंसं कमी गतीने पुढे केलेला हा बॉल पाहायला मिळाला. बीट झालंय जास्त तसं प्रत्युत्तर. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. दोघांनी एकत्र सुद्धा खूप मॅच खेळल्यात बिलाल आणि सुलतानने. आज विरोधात आहेत परंतु दोघांनी बेस्ट द्यायचं आहे. समोर मित्र आहे का
समोर नातेवाईक आहे का याची तमा या खेळात करायची नसते. समोर प्रतिस्पर्धी आहे, त्यांनी बेस्ट दिल्याचं मला सुद्धा बेस्ट द्यायचं आहे हे दाखवावं लागतं या खेळात. यावेळेला कव्हरची दिशा तिकडे फिल्डर नव्हते आणि त्याच्यामुळे बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहिला मिळेल. सीमारेषेच्या थोडासा आतमध्ये बॉल पडला आणि या चौकारांची धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते आता 95 धावांवर हा धावफलक जाताना पाहिला मिळेल आणि मॅच जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 41 धावांची आवश्यकता. सुरुवातीला मोठं वाटणारं आव्हान आता छोटं वाटू लागलंय. एखादं चांगलं षटक अजूनही ताई पॅकर्सला टाकावंच लागणार आहे कारण सामना अंतिम टप्प्यामध्ये येऊ लागलाय. बिलाल यांची बॅट देखील आता बोलायला लागली आणि तब्बल 19,000 प्रेक्षक सुद्धा आमच्याशी जुडले गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईब देखील करतायत. ज्यांना ज्यांना हे लाईव्ह कव्हरेज आवडलंय, स्पर्धा आवडली आहे, कॉन्सेप्ट आवडलाय, अजूनही धावसंख्येची आवश्यकता 41. पार्टनरशिप देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. 80 धावांची पार्टनरशिप देखील आतापर्यंत पाहायला मिळाली आणि 21 बॉलमध्ये पवन केने 51 वर खेळतायत, बिलाल खेळतायत 25 धावांवर. एखादं चांगलं षटक इकडे टाकावंच लागणार आहे. 3 ओव्हरमध्ये 41 अजूनही पाहिजेत आणि पवन केने आज काय जबरदस्त फॉर्मात पाहायला मिळाले. परंतु सामना संपलेला नाहीये. शुभम सांगळे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरातील हा युवा गोलंदाज प्रचंड टॅलेंट आहे आणि 2 दिवसापूर्वीच ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या पावसाळी मुंबई चॅम्पियनशिपमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतलेला हा खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. अजूनही 18 चेंडू 41. वीस 20,000 प्रेक्षक जुडले. सगळ्यांचं स्वागत असणार आहे. सामना अंतिम टप्प्यामध्ये एखादी चांगली ओव्हर ताई पॅकर्स आरजे ग्रुपलाही मॅच मध्ये घेऊन येईल. अमरदादा परुळीकर देखील आज या ठिकाणी आलेले आहेत आणि समोर जर पाहिलं तर अंजू अन्वी मॅम यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. MUCC ओरिसा पवन केने त्यासाठी आणि समोर जर पाहिलं तर बिलाल. पहिला बॉल अखूट टप्प्याचा होता, त्याला हुक केलाय, पाठीमागे निघालाय, सीमारेषेच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय. नागेश वाडेकर आलेत आणि पहिल्या बॉलवर 2 धावा तिकडे येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. अजूनही 17 बॉल 39. एक बॉल नंतर समीकरण बदलताना पाहायला मिळणार आहे. आज 8 ओव्हरच्या मॅच आहेत आणि त्यामुळे 136चा पाठलाग करायचा होता. 17 बॉलमध्ये 39. वातावरण जर पाहिलं तर माझ्या दोघांच्याही बाजूने जाईल कारण बॉलरलाही आता ग्रीप पकडता येईल आणि बॅटरला सुद्धा स्टान्स घ्यायला तेवढा अर्थ निर्माण नाही होणार आहे. पाहूया काय होईल. वेगात टाकलाय, कव्हर्सला उडवलाय, तिकडे फिल्डर येण्याच्या अगोदर बॉल डोक्यावरून बाउन्स होत असताना सीमारेषा गाठतोय पवन केने यांचा. आणखीन एक जबरदस्त हल्ला. 4. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहायला मिळते 101 धावा 100 ओलांडली आहे MUCC ओरिसा संघाने. परंतु अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 35ची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये. 16 बॉल 35 धावांची आवश्यकता. युवा शुभम सांगळे यांना एक संधी आहे आज स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची. वेगातील बॉल टक्कासा आवाज आलाय आणि बॉल पुन्हा एकदा सीमा रेषा पार. पवन यांच्या बॅट मधून षटकार. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त बॅटिंग पवन केने यांची या ठिकाणी आपण पाहतोय. 63 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत या मॅच मध्ये पवन केने. एकोणतीस धावा तर अजूनही पाहिजेत. चर्चा सुलतान यांची पुन्हा एकदा शुभम यांच्या बरोबर होते. पहिल्या डावात मात्र बॅटर बरसले, दुसऱ्या डावात सुद्धा तेच पाहायला मिळालं. पहिल्या 2 विकेट लवकर जाऊन सुद्धा डाव सावरला या दोघांनी. चांगली पार्टनरशिप.
यावेळेला फुल टॉस करून बसले बीमर देखील पंचांनी घोषित केलाय. बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल, नो सुद्धा आणि या 4 धावा सुद्धा. हा पंजा आला इकडे. कमबॅक करावं लागेल. इकडे चांगले बॉल टाकावे लागतील. टीमही म्हणतील आता रन करायचे तर किती करायचे, किती धावा कर्या. याच 22,000 प्रेक्षक आमच्याशी जुडलेत. अंतिम टप्प्यामध्ये मॅच देखील येताना पाहायला मिळते. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. खरं पाहूया, या मॅचला जिंकण्यासाठी प्रयत्न मात्र अजूनही करायचे आहेत. 136 चा पाठलाग करायचा आहे. अजूनही सामना संपला नाहीये याच स्पर्धेत. किती बॉल हो, बॉल खेळायचा होता एका ठिकाणी, गेला एका ठिकाणी आणि संधी होती खरी, छोटीशी होती. दोघेही नाराज, बॉलर सुद्धा बॅटर सुद्धा. काय करून बसलो. 13 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता अजूनही आहे. वेगळा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. शुभम, एक डॉट बॉल सुद्धा तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि इकडे कामगिरी करावी लागणार आहे शुभमला. पाहूया काय होईल. विकेट साठी जावं लागेल. विकेट नाही आली तर सामना सोपा नाहीये ताई पॅकर्स आरजे ग्रुपला. पुन्हा एकदा शुभम सांगळे समोर बिलाल. यावेळेला फुल टॉस केलाय आणि रिझल्ट तोच आहे, 6 वाला षटकार. आणि बिलाल यांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि या षटकाराने धावसंख्या पुढे गेली आहे. बघता बघता 6 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली आहे ती 119. म्हणजे या 2 खेळाडूंमध्ये 104 धावांची पार्टनरशिप देखील पाहायला मिळालेली आहे. 2 विकेट लवकर गेल्या आणि त्याच्यानंतर एक मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली. 23,000 प्रेक्षक मॅचचा ऑनलाईन आनंद घेत आहेत. सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करू. सगळ्या प्रेक्षकांनी, कारण आज मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेचा पवन केने इन ऍक्शन मध्ये आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील पाहायला मिळतात. याच मॅच मध्ये करण अंबाला देखील आपण पाहिलं. ओमकार देसाई, निखिल जाधव, शुभम जाधव, बंटी बद्रिके, नागेश वाडेकर, दोन्ही बाजूला विवेक शेलार असतील. ही नाव आपण या मॅच मध्ये पाहतोय, त्यामुळे प्रेक्षकांची देखील गर्दी. 12 बॉल 17, सामना संपलेला नाहीये. फैजल, पहिला बॉल फैजलचा. यावेळेला मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. एक धाव तिकडे घेतली आहे. सुलतान आले, फेकी केली आहे आणि 2 धावा तिकडे घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 11 बॉल मध्ये अजूनही 15 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. फैजल विक्रोळीच्या टागोर नगरचा एक युवा अष्टपैलू खेळाडू. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये सामना पोहोचलाय. पवन केने काय बॅटिंग केली या मॅच मध्ये. कमी गतीचा बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगला पवन यांनी. हा सुद्धा सीमारेषेच्या पारच जातोय. 6 धावा, सिक्सर. बहात्तर धावांवर बॅटिंग करतायत पवन केने. जबरदस्त बॅटिंग, धावांचा पाठलाग करत असताना काय बॅटिंग केली आहे पवनने. आज सगळ्यांना खुश केलंय. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवत असताना. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण या ठिकाणी सुरू आहे आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे. कॉल दिलाय 3ऱ्या धावेचा आणि 3 धावा देखील धावून या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि पंच देखील आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉल सुद्धा आहे. 4 धावा एकंदरीत जुडल्या जातील आणि आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण देखील इकडे होताना पाहायला मिळत आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला खरा. अडवण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. हा सुद्धा बॉल सीमारेषा पार जातोय. एका धावेची आवश्यकता असताना या सामन्याला जिंकण्यासाठी
9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. MUCC ओरिसा एका मोठ्या विजयाच्या दिशेने निघालेली आहे. अन्वी अंजू मॅम अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला अमरदादा परुळेकर यांचा संघही या स्पर्धेत चांगला खेळला. कमी गतीचा बॉल त्याच्यावर उसळी जास्त आणि या मॅचला फिनिश केलंय MUCC ओरिसा संघ. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि या मॅचला जिंकत असताना एक 9 चेंडू राखून सामना जिंकलाय. 136 धावांचा पाठलाग. पवन केने नावाच्या वादळापुढे 136 धावा छोट्या पडल्या. काय बॅटिंग केली आहे पवनने, धडाकेबाज बॅटिंग. त्या षटकार चौकारांचा पाऊस देखील या ठिकाणी त्यांनी पाडलाय. पवन केने बिलालची त्यांच्याशी साथ आणि खूप चांगली मोठी 100पेक्षा जास्त धावांची पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली. पवनने मारले 9 सिक्स, 2 चौकार देखील मारले आणि या सामन्याला अलगदपणे आपल्या टीमसाठी जिंकून दिलंय. 72 धावांची एक अजरामर खेळी आणि पहिल्या मॅच मध्ये 1,70,000 प्रेक्षकांनी ही मॅच पाहिली सुद्धा युट्यूबला. सगळ्या प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार. आणि या ठिकाणी यानंतरच्या मॅचचा टॉस देखील केला जाणार आहे आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण यायचे टॉससाठी आणि पवन केने या मॅन ऑफ द मॅच देखील स्वीकारण्यासाठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. सेमीफायनल नंबर 2 आपल्याला आता पाहायला मिळेल. त्विषा अर्जुन 11 टायगर आणि व्ही लायन्स ओरिसा दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी यायचे. चला या लवकर टॉस साठी. त्विषा अर्जुन 11 टायगर, आकाश जांगीड आणि केतन मात्रे या दोघेही आपण या ठिकाणी या टॉस केला जातोय. पवन केने आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचे, परंतु त्या अगोदर पहिला टॉस होईल. आकाश जांगीड आपण देखील या लवकर टॉस साठी. आकाश आणि केतन मात्रे आपण देखील यायचं आहे. आकाश टॉस साठी या. आकाश